नमस्कार मित्रांनो, एकदा मला सर्वांनी कमेंट करून सांगा माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? आवाज येत असेल तर आपण एक नवीन प्रकरण आपल्याला आज इतिहासामध्ये सुरू करायचे आणि त्या प्रकरणाचं नाव बघा, वास्तविकतेमध्ये एक मुद्दा लक्षात ठेवायचा बघा. मॉडर्न हिस्ट्रीचा अभ्यास करत असताना या मॉडर्न हिस्ट्रीमध्ये एक क्रांतिकारी चळवळी हा एक आपला वेगळा भाग आहे आणि तिथं तुम्हाला आयोग बऱ्याचदा क्रांतिकारी चळवळीवरती या ठिकाणी प्रश्न विचारता. ओके, त्यामुळे आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आता तुमचे रेग्युलर लेक्चर तर सुरूच आहेत, बरोबर आहे का नाही? आपलं जे रेग्युलर लेक्चर आहे तर रात्री 9 ते 11 मध्ये ती त्या ठिकाणी तुमचा तिथं जो सिलेबस आहे तो त्या ठिकाणी कंटिन्यू असेल. परंतु आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आपण हे जे एक्स्ट्रा सेशन तुमचं जे कव्हर करतोय या एक्स्ट्रा सेशनमध्ये हे नवीन प्रकरण काय करतो बघा, आपण त्या ठिकाणी आजपासून सुरू करतोय. ओके, तर चला पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा बघा. आपल्याला काय करायचं आहे, क्रांतिकारी चळवळी हा एक आपल्या हिस्ट्रीमधला एक महत्त्वाचा आणि एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता नेमका क्रांतिकारी चळवळीचा उगम कसा झाला किंवा ह्या चळवळी नेमका कशा प्रकारच्या आहेत, मग कोणत्या भागात त्या ठिकाणी कोणत्या क्रांतिकारकांनी क्रांतिकारी केलेलं आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण काय करू बघा, त्या संदर्भात आज आपण त्या ठिकाणी चर्चा करूया. परंतु पहिला मुद्दा ही चर्चा करण्याच्या अगोदर प्रथमतःच एक गोष्ट क्लिअर करतो की आज आपण पर्टिक्युलरली बघा त्या ठिकाणी महाराष्ट्रामधल्या ज्या काही क्रांतिकारी चळवळी आहेत त्याच्याबद्दल त्या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. आणि जर आपण त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या क्रांतिकारी चळवळी जर बघितल्या तर विशेष करून त्या ठिकाणी 3 क्रांतिकारक यांचा आपल्याला आवर्जून अभ्यास करावा लागतो. एक आहे त्या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके, 2 नंबर विनायक दामोदर सावरकर आणि तिसरा आहेत बघा त्या ठिकाणी चाफेकर बंधू. ओके, चला आपण सविस्तर चर्चा करूया तिघांबद्दल. परंतु पहिला भाग लक्षात ठेवायचा बघा, क्रांतिकारी चळवळी. आता हे नेमकं याचा उगम कसा झालेला आहे चळवळीचा, किंवा नेमका क्रांतिकारकांनी हे क्रांतिकारी करायला का सुरुवात केली किंवा त्याच्या पाठीमागचं नेमकं थोडक्यात बॅकग्राऊंड काय आहे, आपण त्याच्याबद्दल काय करू बघा, आपण या आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करूया. माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा बघा, आपण जर या ठिकाणी 1885 बद्दल बोललो तर 1885 मध्ये जी आपली राष्ट्रीय काँग्रेस ही जी संघटना स्थापन झाली होती, काय बोललो बघा, राष्ट्रीय काँग्रेस. आता एक वास्तविकता आपण जर बघितलं बघा तर या राष्ट्रीय काँग्रेसचे एकूण 3 कालखंड आपण ते आपल्या रेग्युलरच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. परंतु पहिला एक भाग लक्षात ठेवायचा, एक आहे बघा तुमच्या त्या ठिकाणी मवाळ कालखंड, सेकंड आपण ज्याला म्हणूया तो आहे तुमचा जहाल कालखंड, आणि काँग्रेसचा तिसरा जो कालखंड आहे तो गांधी कालखंड. परंतु क्रांतिकारी चळवळीचा अभ्यास करत असताना थोडासा गांधी कालखंड आपण बाजूला ठेवूया. ओके, आता मवाळ हा जो कालखंड आहे आपण जर बघितलं बघा 1885 ते 1905 हा त्या ठिकाणी मवाळ युगाचा एकूण कालखंड आहे. आणि आपण जर जहाल बद्दल बोललो बघा तर 1905 ते 1920 हा त्यांचा कालखंड आहे. आता खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला बघा तर क्रांतिकारक जे होते आणि या काँग्रेसचे 2 कालखंड, काय बोलतो थोडंसं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. ओके, आता जर तुम्ही मवाळ हा जर कालखंड बघितला, जे काही त्या ठिकाणी मवाळवादी त्याचे काही त्या कालखंडामधले जे काही मवाळवादी नेते होते आणि या मवाळवाद्यांची जी काही विचारसरणी होती बघा, मी तर आपलं पाठीमागं बोलणं झालेलं आहे, मवाळवादी लोक जे आहेत हे त्या ठिकाणी ब्रिटिश सत्ता ही भारताला लागलेली दैवी देणगी आहे या विचाराचे होते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मवाळवाद्यांचं मत असं आहे की आपल्याला ब्रिटिशांच्या फेवरमध्ये राहून जेवढं आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पदरामध्ये पाडून घेता येईल तेवढं आपल्याला पाडून घ्यायचं आहे. हे त्या ठिकाणी कोणत्या विचाराचे बघा, हे होते तुमचे मवाळवादी लोक. परंतु पहिला भाग लक्षात ठेवायचा, आपण जर जहालवाद्यांच्या बद्दल बोललो, मग जहालवादी जे त्यांची विचारसरणी आहे ही विचारसरणी बघा सरळ सरळ त्या ठिकाणी सक्रिय संघर्षावरती होते, म्हणजे थोडेसे आक्रमक आपण ज्याला म्हणूया. आता ज्यावेळेस जहालवाद्यांच्याही आपण ज्याला म्हणूया त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी पाहिजे तेवढं आपण ज्याला म्हणूया भारतीय लोकांचा घटनात्मक असेल किंवा बाकीची इतर गोष्टीमध्ये तो विकास केलेला नाही आहे. त्यामुळे काय झालं माहिती आहे का, त्या ठिकाणी क्रांतिकारक जे आहेत हा एक गट तयार झाला बघा वेगळा. आणि मग क्रांतिकारकांनी काय केलं बघा, हे त्या ठिकाणी जहालवादी जे आहेत त्या विचारापेक्षा अधिक आक्रमक विचार जर त्या ठिकाणी कोणाचे असतील तर त्या बघा त्या ठिकाणी या तिसऱ्या क्रांतिकारी गटाचे. आता माझा पहिला एक भाग लक्षात ठेवायचा बघा, आपण जर क्रांतिकारी गटाबद्दल जर बोललो तर वास्तविकतेमध्ये आपल्या भारतामध्ये क्रांतिकारी चळवळी बघत असताना तुम्हाला 2 टप्प्यामध्ये बघायचे आहेत. किती टप्प्यामध्ये? त्या ठिकाणी 2 टप्प्यामध्ये. एक पहिला तुमचा टप्पा आहे बघा क्रांतिकारी चळवळीचा, आणि तो आहे त्या ठिकाणी सरळ वास्तविकतेमध्ये बघा ह्या क्रांतिकारी चळवळीला भारतामध्ये सुरुवात नेमकी कधीपासून झाली हे आपल्याला त्या ठिकाणी त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. वास्तविकता बघा एक मुद्दा असा आहे की 1885 ते 1905 काय बोलतो लक्षात ठेवायला, म्हणजे हा जो तुमचा कालखंड आहे मवाळ कालखंड, या ड्युरेशनमध्ये पण त्या ठिकाणी बरेचसे क्रांतिकारक होऊन गेले. परंतु आता ह्या क्रांतिकारकांका हे जे काही क्रांतिकारक या ड्युरेशनमध्ये झाले बघा त्यांचा लढा थोडासा वेगळा आहे. आणि जर आपण बंगालच्या फाळणीच्या नंतर जर बोललो बघा तर बंगालची जी फाळणी झालेली आपली 1905 मध्ये, तिथून पुढे त्या ठिकाणी क्रांतिकारकांचा लढा वेगळा आहे.
म्हणजे आपल्याला काय करायचं बघा, क्रांतिकारकांचे ज्या काही ह्या पूर्णपणे संपूर्ण भारतामध्ये ज्या चळवळी त्या ठिकाणी राबवल्या गेल्या, या क्रांतिकारी चळवळीचे आपल्याला 2 भागामध्ये त्याचं विभाजन करायचं आहे. त्यातला जो पहिला भाग आहे क्रांतिकारकांचा, पहिला भाग जो आहे तो लक्षात ठेवा. चला सरळ सरळ 1905 ते 1914 पर्यंत हा त्या ठिकाणी इथं एक आपण ज्याला म्हणूया या ड्युरेशनमध्ये, म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 1905 ते 1914 म्हणजे बंगालच्या फाळणीपासून तर तुमच्या पहिल्या महायुद्धापर्यंत. काय बोललो बघा, बंगालची फाळणी 1905 ला झालेली आहे आणि पहिलं महायुद्ध 1914 ला तुमचं सुरू झालेलं आहे. म्हणजे 1905 ते 1914 हा त्या ठिकाणी पहिला टप्पा आहे बघा आपल्या त्या ठिकाणी क्रांतिकारी चळवळीचा. काय बोललोय मी, क्रांतिकारी चळवळीचा. आता या क्रांतिकारी चळवळीमध्ये आपण जर बघितलं बघा, मग महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधल्या क्रांतिकारी चळवळी, बंगालमधल्या क्रांतिकारी चळवळी, त्यानंतर बघा आपण जर बघितलं तर तुमच्या त्या ठिकाणी पंजाब आहे, उत्तर भारत आहे, तिथल्या काही क्रांतिकारी चळवळी. ओके, हे तुम्हाला काय करायचं बघा या भागामध्ये अभ्यास करायचा. अजून एक वेगळा मुद्दा, ज्यावेळेस तुम्ही या पहिल्या टप्प्यामध्ये जाता बघा, पहिला टप्पा हा त्या ठिकाणी बंगालच्या फाळणीच्या नंतरचा आहे. म्हणजे 1905 पासून 1914 पर्यंत ज्याही त्या ठिकाणी क्रांतिकारी चळवळी झाल्या, आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये या पहिल्या टप्प्यातील चळवळीचा अभ्यास करायचा आहे. मग आता पहिला भाग लक्षात ठेवा बघा, पहिला जो टप्पा आहे 1905 ते किती 1914. मग याचेही तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, पुन्हा 2 भाग पडायचे. तर पहिला भाग तुमचा आहे त्या ठिकाणी भारतामध्ये ज्या क्रांतिकारी चळवळी झाल्या, ज्याला आपण नाव देऊया भारतीय क्रांतिकारी चळवळी. ओके, ज्या क्रांतिकारी चळवळी त्या ठिकाणी भारतात झालेल्या आहेत. आणि सेकंड जर आपण भाग बघितलं बघा, तर विदेशातील क्रांतिकारी चळवळी. म्हणजे जसं भारतामध्ये क्रांतिकारक यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा दिला, तसं काही क्रांतिकारक हे त्या ठिकाणी विदेशामध्ये गेले. मग लंडन आहे, जर्मनी आहे, बरोबर आहे का, अमेरिका आहे, ओके, अफगाणिस्तान आहे, इथून त्यांनी काय केलं बघा त्या ठिकाणी क्रांतिकारी केलेले आहे. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा, क्रांतिकारी चळवळीचे आपल्याला 2 भाग पडायचे होता. तुमचा पहिला भाग आहे बघा 1905 ते 1914 आणि या 2 भागाबद्दल आपण जर बोललो बघा, पुन्हा या पहिल्या भागाचे 1905 ते 1914 मध्ये या भागाचे पुन्हा 2 भाग आहेत तुमचे. एक भारतातील क्रांतिकारी चळवळी आणि सेकंड भाग कोणता बघा त्या ठिकाणी विदेशातील क्रांतिकारी चळवळी. आता जर तुम्ही क्रांतिकारी चळवळीच्या जर दुसऱ्या टप्प्यामध्ये गेले तर तुमचा दुसरा टप्पा सुरू झाला बघा 1915 पासून. तर डायरेक्ट लक्षात ठेवा हा तुमचा 1900 कुठपर्यंत बघा 47 पर्यंत आहे. कुठपर्यंत त्या ठिकाणी 1915 ते 1947 हा त्या ठिकाणी क्रांतिकारी चळवळीचा हा तुमचा सेकंड टप्पा आहे. आता या टप्प्यामध्ये पण लक्षात ठेवा पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, 2 भागातल्या क्रांतिकारी चळवळी. एक आहे बघा त्या ठिकाणी देशातील क्रांतिकारी चळवळी, देशातील आपण ज्याला म्हणूया, आणि सेकंड काय बघा त्या ठिकाणी विदेशातील क्रांतिकारी चळवळी, विदेशातील. ओके, म्हणजे पहिला मुद्दा असा आहे क्रांतिकारी चळवळी 2 टप्प्यामध्ये. पहिला टप्पा 1905 ते 1914 आणि दुसरा टप्पा बघा त्या ठिकाणी 1915 ते किती 1947 आहे. आणि या दोन्ही टप्प्यातील क्रांतिकारी चळवळींचा अभ्यास करत असताना पहिला भाग लक्षात ठेवायचा आपल्याला काय करायचं बघा, या ठिकाणी सरळ सरळ ह्या 2 भागामध्ये आपल्याला काय करायचं बघा डिवाइड करायचं होतं. एकदा बघ सगळं चालू आहे का, नाही नाही रेकॉर्डिंग हे आवाज वगैरे सगळं वाच. ओके, हां, तर आपण काय करू बघा, आता सुरुवात आपल्याला करायची आहे पहिल्या टप्प्यातील क्रांतिकारी चळवळीला. मग तुमचा पहिला टप्पा हा कोणता बघा, सरळ त्या ठिकाणी 1905 ते 1914 आणि दुसरा टप्पा आहे बघा तुमचा 1915 ते 1947 आहे. आणि अजून एक वेगळा मुद्दा लक्षात ठेवायचा बघा, तुम्हाला काय करायचं आहे, एक क्रांतिकारक वेगळे आहेत. ह्या 2 टप्प्यातील चळवळीपेक्षा त्यांची एक चळवळ वेगळी आहे आणि ज्यांचं नाव लक्षात ठेवायचं बघा डॉक्टर सुभाषचंद्र बोस. ओके, आपण त्यांच्याबद्दल नंतर चर्चा करूया. परंतु पहिला भाग लक्षात ठेवायचा बघा, आपल्याला काय करायचं होतं, सरळ त्या ठिकाणी जर तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये गेले क्रांतिकारकांच्या, तर तुम्हाला मगाशी बोललो मी, एक आहे त्या ठिकाणी भारतातील क्रांतिकारक आणि सेकंड काय बघा त्या ठिकाणी भारताबाहेरील क्रांतिकार्य. परंतु पहिला जो टप्पा आहे तो पहिला टप्पा लक्षात ठेवायचा 1905 ते 1914 हा तुमचा पहिला टप्पा आहे. आता जर आपण पहिल्या टप्प्यातल्या जर क्रांतिकारी चळवळी या भागामध्ये जर आपण अभ्यासला तर पहिल्या टप्प्यातल्या क्रांतिकारी चळवळीत तुम्हाला काय करायचं बघा, एकूण 3 भाग पडायचे. तर किती बोलले त्या ठिकाणी, एकूण 3 भाग. मग जर तुम्ही पहिला जर भाग बघितला बघा, तो आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळी. सेकंड तुमचा भाग आहे बघा त्या ठिकाणी बंगालमधील क्रांतिकारी चळवळी आणि तिसरा भाग आहे बघा त्या ठिकाणी पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, ओके, इथल्या त्या ठिकाणी क्रांतिकारी चळवळी, ज्याला आपण नाव देऊया त्या ठिकाणी उत्तर भारतातील क्रांतिकारी चळवळी. आता जर तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीबद्दल बोलले बघा, महाराष्ट्रातील, तर महाराष्ट्रामध्ये सरळ त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये क्रांतिकारक कोण कोण होते किंवा त्यांनी नेमकं कोणत्या कोणत्या चळवळी राबवल्या बघा. तर पहिले महत्त्वाची व्यक्ती आहेत वसुदेव बळवंत फडके, त्यानंतर 2 नंबर बघा लोकमान्य टिळक आहेत, त्यानंतर चाफेकर बंधू, व्यायाम मंडळ, मित्रमेळा आणि अभिनव भारत. काय बोलतो लक्षात ठेवा. मग तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील एवढे सर्व जे काही त्या ठिकाणी क्रांतिकारक आहेत आणि त्यांच्या ज्या काही संघटना आहेत त्यांचा तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. विशेष करून 3 महत्त्वाचे व्यक्ती काय बोललो बघा, एक आहेत या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके, 2 नंबर
विनायक दामोदर सावरकर आणि तिसरे बघा त्या ठिकाणी आहेत चाफेकर बंधू, तिघांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आता वास्तविकतेमध्ये जे लोकमान्य टिळक आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला जहाल कालखंडामध्ये बरंचसं आपण तिथं चर्चा केलेली आहे, मग इथं आपण डबल त्यांची चर्चा करणार नाहीये। आपण फक्त तिघांच्या बद्दल अभ्यास करायचा आहे। एक आहे त्या ठिकाणी फडके, 2 नंबर सावरकर आणि 3 नंबर त्या ठिकाणी कोण बघा चाफेकर बंधू। हे महाराष्ट्रातले पहिल्या टप्प्यातले क्रांतिकारक। जर तुम्ही बंगालमध्ये गेले बघा तर अनुशीलन समिती आहे, त्यानंतर बघा ढाका अनुशीलन समिती आहे, त्यानंतर बघा आपण जर बघितलं तर एक आत्मोन्नती नावाची एक समिती आहे, त्यानंतर बघा किंग्सफोर्डवरती बॉम्ब जो टाकला बघा ते एक आहे ते 1908 मधला। ओके, त्यानंतर बघा अलीपूर खटला आहे आणि हावडा खटला, हे तुम्हाला 3-4 खटले या ठिकाणी बंगालमधले माहीत असणं आवश्यक आहे। आणि त्यानंतर बघा जर तुम्ही पंजाब, उत्तर भारत किंवा उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गेले बघा तर हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेचं क्रांतिकार्य, त्यानंतर बघा काकोरी कट आणि लाहोर कट आपल्याला या भागामध्ये माहीत असणं आवश्यक आहे। काय करा माहिती आहे का, एक वेगळा मुद्दा तुम्हाला मी सांगतो। जर तुम्ही महाराष्ट्राबद्दल बोलले बघा, महाराष्ट्रामध्ये या पहिल्या टप्प्यामध्ये एक महत्त्वाचा केस खटला आहे बघा, नाशिक केस खटला। कोणता बोलले? नाशिक बोलू आपण तिथं। नंतर बघा जर तुम्ही बंगालमध्ये गेले तर अलीपूर आणि हावडा केस खटला, आणि जर तुम्ही बघा इकडे उत्तर भारत पंजाब वगैरे तिथं जर गेले तर तुमचा कोणता बघा त्या ठिकाणी लाहोर कट खटला आहे। म्हणजे हे क्रांतिकारकांचे खटले ज्या न्यायालयामध्ये चालवले गेले तिथे त्यांना नाव दिले गेले। मग पहिल्या टप्प्यामधले जे काही महाराष्ट्रामधले क्रांतिकारक होते त्यांच्यावरती जे खटले भरवले गेले ते त्या ठिकाणी नाशिक केस खटला आपण ज्याला म्हणूया त्यानंतर ओळखला जातो। बघा तुम्ही जर बंगालमध्ये गेले तर हावडा केस खटला आहे, आणि जर तुम्ही उत्तर प्रदेश वगैरे त्या भागात गेले तर लाहोर केस खटला आहे। तर आपल्याला काय करायचं माहिती आहे, या तीनही केस खटल्यांचा या ठिकाणी सविस्तर अभ्यास करायचा आहे। पहिला मुद्दा तुमचा हा क्लिअर पाहिजे की पहिल्या टप्प्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये 3 भागामध्ये क्रांतिकारी चळवळ झालेले आहेत, एक महाराष्ट्र, 2 नंबर बंगाल आणि 3 नंबर बघा पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये। चलो मग महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे 3, एक लोकमान्य टिळक, आपण पाठीमागे त्यांचा अभ्यास केला। 2 नंबर बघा त्या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके, ज्यांना आपण त्या ठिकाणी क्रांतिकारी चळवळीचे आद्य, बरोबर आहे की नाही, कधी कधी तुम्हाला हे पण ज्यांना आपण आद्य क्रांतिकारक म्हणतो, हा पण एक वेगळा मुद्दा आपल्याला माहित पाहिजे। त्यानंतर तिसरे बघा या ठिकाणी सावरकर आहेत आणि चौथे त्या ठिकाणी चाफेकर बंधू आहेत। या तिघांचा आपल्याला काय करायचं बघा, या आजच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तर त्या भागाचा अभ्यास करूया। ओके चलो, तर सुरुवात करू बघा आपण त्या ठिकाणी महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीला, आणि त्यातले पहिले जे आहेत आपल्याला प्रथमतः अभ्यास करायचा आहे वासुदेव बळवंत फडके यांचा। आता एक पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा बघा, वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल बोलत असताना किंवा त्यांच्याबद्दल चर्चा करत असताना विशेष करून आयोग आणि बाकी इतर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये नेमकं यांच्यावरती आपल्याला प्रश्न कसा येतो। आता बघा बरं का, क्रांतिकारकांचा अभ्यास करत असताना पहिली गोष्ट तुमची क्लिअर पाहिजे। काय बोलतो मी, क्रांतिकारकांचा अभ्यास करत असताना तुमची पहिली गोष्ट क्लिअर पाहिजे बघा, जे क्रांतिकारक आहेत त्यांचं पूर्ण नाव तुम्हाला क्लिअर पाहिजे बघा, काय त्या ठिकाणी पूर्ण नाव, त्यानंतर त्यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला आणि जन्म ठिकाण कोणतं आहे, हा एक वेगळा मुद्दा तुम्हाला समजून घ्यायचा। म्हणजे सरळ सरळ जे क्रांतिकारक आहेत त्यांची प्रारंभिक माहिती आपल्याकडे असणं आवश्यक आहे। हा झाला पहिला टप्पा किंवा पहिलं त्यातला एक पॉईंट। दुसरा मुद्दा एक लक्षात ठेवायचा बघा, जे क्रांतिकारक झालेत त्या क्रांतिकारकावरती नेमकं कुणाच्या विचाराचा प्रभाव आहे, तो प्रभाव पण त्या ठिकाणी तुम्हाला माहित पाहिजे। काय बोललो मी, नेमकं त्यांच्यावरती कुणाचा प्रभाव पडेल। जसं बघा आपण जर या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल बोललो तर वसुदेव बळवंत फडके यांच्यावरती विशेष करून 2 व्यक्तींचा प्रभाव आहे, एक न्यायमूर्ती रानडे आणि सेकंड आपण जर बघितलं बघा तर वस्ताद लहुजी साळवे। म्हणजे कधी कधी काय होतं माहिती आहे का, या क्रांतिकारकावरती कुणाच्या विचारांचा प्रभाव आहे तो पण एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। ओके चलो, पहिला मुद्दा क्रांतिकारकांची प्रारंभिक माहिती, दुसरा मुद्दा नेमकं त्यांच्यावरती कुणाच्या विचारांचा प्रभाव आहे ही दुसरी माहिती, आणि तिसरा भाग लक्षात ठेवायचा बघा, क्रांतिकारकांनी क्रांतिकार्य करण्यासाठी ज्या संघटना, काय बोलतो बघा, ज्या संघटना किंवा ज्या संस्था निर्माण केल्यात ते एक तुम्हाला माहित पाहिजे। आणि त्यानंतर बघा जे क्रांतिकारक होऊन गेले नेमकं त्यांना ब्रिटिश सरकारने कोणत्या ठिकाणी पकडलं, कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पकडलं, त्यांना कोणती शिक्षा वगैरे झाली, एक बेसिक माहिती असती ती एक त्या ठिकाणी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे बघा। आता जर आपण त्या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल जर बोललो बघा तर वास्तविकते एक लक्षात ठेवला, वसुदेव बळवंत फडके हे त्या ठिकाणी सरळ सरळ एक सरकारी अधिकारी होते बघा। म्हणजे सुरुवातीला आपण जर बघितलं तर ब्रिटिश सरकारमध्ये हे त्या ठिकाणी जे कंपनी सरकार होतं, या कंपनी सरकारमध्ये त्यांनी आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी सरळ ते सरकारी नोकरीला होते। आता मुद्दा असा आहे बघा, मग सरकारी नोकरी त्यागून त्यांनी काय केलं, शेवटी क्रांतिकार्याकडे वळलेले आहेत। मग आता त्यांनी क्रांतिकार्य नेमकं कसं केलं किंवा कशा पद्धतीने केलं आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया। पहिला भाग ज्या कालखंडामध्ये फडके होऊन गेले बघा, तो कालखंड असा आहे
एक तर पहिला मुद्दा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा लक्षात ठेवा, चला बघा, महाराष्ट्रामध्ये प्लेग नावाचा एक मोठा रोग आलेला आहे आणि या प्लेगच्या नावाखाली हे ब्रिटिश सरकार काय करतं बघा त्या ठिकाणी, आपण ज्याला म्हणूया संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची खूप मोठी पिळवणूक करत आहे. आणि तिसरा मुद्दा लक्षात ठेवा, चला बघा, की वसुदेव बळवंत फडके हे जर शासकीय नोकरीमध्ये होते तर त्या नोकरीच्या ठिकाणी तिथं भारतीय लोकांना दिली जाणारी जी काही ठिकाणी वेगळ्या प्रकारची वागणूक आहे, त्यामुळे एकंदरीत आपण जर विचार केला बघा तर एक वेगळ्या प्रकारचा आपण ज्याला म्हणूया एक राग जो आहे तो त्या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके यांच्या मनामध्ये त्या ब्रिटिश सरकारबद्दल होता. आणि मग हाच राग आपण ज्याला म्हणूया या क्रांतिकारी ज्या त्यांनी चळवळी केल्या त्या स्वरूपात काय आलं बघा तिथं बाहेर आलेलं आहे. ओके, चला बोलू आपण आता सविस्तर. परंतु पहिला मुद्दा एक लक्षात ठेवा बघा, कधी कधी आयोग आपल्याला काय करतं, क्रांतिकारकांचे स्टेटमेंट तुम्हाला विचारलं जातं बघा, क्रांतिकारकांचं स्टेटमेंट. जसं बघा इथं जर आपण म्हणूया की वसुदेव बळवंत फडके यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की माझा देश ब्रिटिशांची चैनीची वसाहत म्हणून राहावा. ओके, म्हणजे ब्रिटिशांची चैनीची वसाहत म्हणून त्या ठिकाणी माझा देश राहावा. ओके, आणि या मायभूमीच्या पोटी जन्मलेल्या लेकरांनी मात्र अन्न करून उपाशी पोटी मरून जावं हे पाहवले नाहीये, म्हणून मी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड केले. आता कधी कधी काय होतं माहिती आहे का, आयोग तुम्हाला डायरेक्ट हे स्टेटमेंट परीक्षेमध्ये विचारतं की खालीलपैकी हे स्टेटमेंट कोणत्या क्रांतिकारकांचं होतं, तर डायरेक्ट आपलं उत्तर पाहिजे बघा, हे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके यांचं. म्हणजे यावरनं तुमच्या एक गोष्ट लक्षात येऊन जाईल की भारतामध्ये मोठमोठे दुष्काळ पडलेले आहेत, भारतातले लोक त्या ठिकाणी अन्न करून मरत आहेत, बरोबर आहे का नाही, उपाशीपोटी त्या ठिकाणी मरत आहेत. आणि तरी पण ब्रिटिश सरकार फक्त त्यांची एक आपण ज्याला म्हणूया एक चैनीची गोष्ट म्हणजे एन्जॉय आपण ज्याला म्हणूया ती चैनीची गोष्ट म्हणून जर भारताकडे पाहत असेल तर हे मला बिलकुल पाहवलं जाणार नाही आहे. आणि हे असं जर सरकार करत असेल तर मी सरकारच्या विरुद्ध बंड केल्याशिवाय राहणार नाही आहे. म्हणजे पहिला भाग या विचाराचे या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके आहेत. आता जर आपण त्यांच्याबद्दल थोडीशी प्रारंभिक जर माहिती घेतली बघा तर वसुदेव बळवंत फडके यांचा जो जन्म आहे तो जन्म लक्षात ठेवा, चला 4 नोव्हेंबर 1800 त्या ठिकाणी कधी बघा 45 मध्ये रायगड जिल्ह्यामध्ये, काय बोललो बघा त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये एक गाव आहे आणि ज्या गावाचं नाव लक्षात ठेवा, चला बघा त्या ठिकाणी शिरढोण नावाचं गाव आहे. कोणतं? शिरढोण. या शिरढोण मध्ये काय झालं बघा, त्यांचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. आणि वेळोवेळी बघा आपण ज्याला म्हणूया की वसुदेव बळवंत फडके यांना त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी टप्प्यावरती त्यांना जर मार्गदर्शन करण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते केलेलं आहे बघा श्री स्वामी समर्थ यांनी, तो एक वेगळा भाग लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस या ठिकाणी फडके पुण्यामध्ये आले, ओके आता पुढे बघू आपण त्या ठिकाणी, मग ज्यावेळेस त्या ठिकाणी फडके पुण्यामध्ये आले बघा, पुण्यामध्ये आल्यानंतर प्रथमतः त्यांची भेट झाली त्या ठिकाणी रानडे यांच्यासोबत. त्यानंतर बघा दुसरी भेट त्या ठिकाणी आपण ज्यांना म्हणूया की हे आहेत बघा त्या ठिकाणी वस्ताद लहुजी साळवे. आपण जर हा जर कालखंड बघितला तर या कालखंडामध्ये बरेचसे असे त्या ठिकाणी इतिहासातले क्रांतिकारक होऊन गेले किंवा त्या ठिकाणी काही महत्त्वाचे व्यक्ती होऊन गेले बघा, की या व्यक्तींना या ठिकाणी वस्ताद लहुजी साळवे यांनी काय केलं बघा, त्या ठिकाणी दांडपट्टा चालवणे, तलवार चालवणे म्हणजे शस्त्र कशा प्रकारे चालवायचं बघा याचं प्रशिक्षण त्या कालखंडामध्ये पुण्याचे एक मोठे गृहस्थ आहेत ज्यांचं नाव लक्षात ठेवा, चला वस्ताद लहुजी साळवे यांनी देण्याचं काम केलेलं आहे. ओके चला, मग आता जर तुम्ही फडके यांच्याबद्दल जर बोलले बघा तर फडके यांच्यावरती विशेष करून त्या ठिकाणी 2 व्यक्तींच्या विचारांचा प्रभाव आहे. पहिले व्यक्ती बघा त्या ठिकाणी न्यायमूर्ती रानडे आणि सेकंड भाग लक्षात ठेवा, चला बघा ते आहे त्या ठिकाणी वस्ताद लहुजी साळवे. परंतु त्यांना मार्गदर्शन जर कोणी केलं असेल तर ते केलं बघा त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ यांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे हा एक वेगळ्या प्रकारचा मुद्दा तुम्हाला त्यांच्या प्रारंभिक माहिती संदर्भातला फडके यांचा माहिती असणं आवश्यक आहे बघा. ठीक आहे, चलो आता थोडक्यात आपण काय करू बघा, थोडं पुढे जाऊया. आता जर तुम्ही फडकेचं जर प्रारंभिक जर कार्य बघितलं तर कधी कधी काय होतं माहिती आहे का, आयोगाने आत्तापर्यंत तुम्हाला 2 व्यक्ती आहेत, 2 व्यक्ती, एक वसुदेव बळवंत फडके आणि दुसरे जर आपण बघितले बघा ते आहेत त्या ठिकाणी उमाजी नाईक. पाठीमागे तुम्हाला मी सांगितलं बघा त्या उठावापूर्वी म्हणजे आपण ज्यावेळेस तो इतिहासामध्ये 1857चा उठाव बघितला बघा, त्या उठावामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी उठाव केला त्यामध्ये उमाजी नाईक आपण त्यांच्याबद्दल बोललेला होता. तर आयोगाने आतापर्यंत तुम्हाला काय केलं, या दोघांच्या ज्या काही शरीरयष्टी आहेत, बॉडी लँग्वेज आपण ज्याला म्हणूया, ओके कुणाची बघा त्या ठिकाणी उमाजी नाईक यांची आणि वसुदेव बळवंत फडके यांची जी काही शरीरयष्टी आहे त्या शरीरयष्टीवरती तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. काय म्हणताय, PDF तुम्हाला भेटून जाईल. थांबा आपलं लेक्चर होऊ द्या, लेक्चर झाल्यानंतर तुम्ही काय करा बघा, टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून ठेवा. तोपर्यंत टेलिग्राम चॅनलचं नाव आहे हिस्ट्री बाय अमोल सर. इथं मी तुम्हाला PDF आता हे आपलं लेक्चर झालं का लेक्चर लगे ह्या जे काय आता आपण बघतोय बघा त्याची PDF मी तुम्हाला अवेलेबल करून देईल. ठीक आहे, पण ही PDF तुम्हाला हिस्ट्री बाय अमोल सर या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल. तिथं तुम्ही जा आणि तिथून ती PDF नंतर डाउनलोड करा. ओके चला, पहिला मुद्दा आपण जर बघितलं बघा, आता जर तुम्ही प्रारंभिक जर कार्य बघितलं वसुदेव बळवंत फडके यांचं तर सरळ मुद्दा लक्षात ठेवा, चला बघा त्यांची जी शरीरयष्टी आहे ती कशी होती.
पहिला मुद्दा बघा शरीर प्रकृती धडधाकडपणा, ओके. त्यानंतर अवयवांचा रेखीवपणा, त्यानंतर बघा सरळ नाक, गोरा रंग, घारे डोळे, ओके. अशा प्रकारे त्यांची शरीरयष्टी जी आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते बघा. आता जर आपण फडके यांच्याबद्दल जर बोललो बघा, त्यांचं जे प्रारंभिक कार्य आहे, मग प्रारंभिक कार्यामध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण हे त्या ठिकाणी मिशनरी ज्या शाळा होत्या बघा, त्या मिशनरी शाळेमध्ये काय केले, त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण या ठिकाणी केलेलं आहे. आणि जर आपण त्या ठिकाणी बघितलं बघा, तर वसुदेव बळवंत फडके यांना प्रथमतः म्हणजे वस्ताद लहुजी साळवे यांच्याही पूर्वी त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया जे काही शस्त्र कसे चालवायचे बघा, त्या शस्त्रांचं प्रशिक्षण जर कोणी दिलं असेल तर हे दिलं बघा त्यांच्या आजोबांनी. कारण की आपण जर बघितलं बघा, रायगड जिल्ह्यामध्ये किल्ला आहे आणि ज्या किल्ल्याचं नाव लक्षात ठेवायचं तुमचा कोणता बघा त्या ठिकाणी, तो आहे तुमचा कर्नाळा किल्ला. कोणता बोललो बघा, कर्नाळा. मग वसुदेव बळवंत फडके यांचे जे काही पूर्वज होते, आजोबा वगैरे, हे त्या कर्नाळा किल्ल्याचे त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया संरक्षक होते, ओके. आता वास्तविकता आपण जर बघितलं बघा, मग हे त्या ठिकाणी संरक्षक असताना लहानपणीच त्यांना काय भेटलं बघा, फडके यांना त्यांच्या आजोबाकडनं हे जे काही शस्त्र वगैरे, ओके, मग तलवार चालवणे, दांडपट्टा चालवणे, कुऱ्हाड वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नेमका कशा चालवायच्या, ओके, याचं प्रशिक्षण प्रथमतः त्यांना कोणाकडून भेटलं बघा, त्यांचे जे आजोबा आहेत या आजोबाकडनं त्यांना हे प्रशिक्षण भेटलेलं आहे. हा एक वेगळ्या प्रकारचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आता जर आपण 1857च्या उठावाबद्दल जर बोललो बघा, तर ज्यावेळेस हा उठाव आपल्या भारतात झालेला आहे त्यावेळेस वसुदेव बळवंत फडके यांचं जे वय आहे हे वय तुम्हाला कधी कधी विचारलं जातं बघा. म्हणजे उठावा दरम्यान आपण जर बघितलं बघा, त्यांचं वय होतं फक्त आणि फक्त, आता जन्म जर 45 मधला आहे आणि उठाव जर त्या ठिकाणी 1800 कधी घडला बघा, 57 झालेला आहे, तर सरळ सरळ आपण असं म्हणू शकतो की उठावा दरम्यान त्यांचं वय किती होतं बघा, या ठिकाणी फक्त होतं 12 वर्ष. किती वर्ष? 12 वर्ष. आणि मग ह्या उठावा दरम्यान जे काही त्या ठिकाणी आपल्या भारतातले नेते होते, उठावाचे नेते बघा, जसं आपण ज्यांना म्हणूया रंगो बापूजी गुप्ते आहेत, बरोबर आहे का, त्यानंतर राणी महालक्ष्मीबाई आहेत, त्यानंतर तात्या टोपे आहेत, बरोबर आहे का, त्यानंतर आपण जर बघितलं बघा नानासाहेब आहेत, यांच्या ज्या काही उठावाच्या आपण ज्याला म्हणूया ज्या कथा आहेत, ह्या कथा क्रांतिकारकांच्या कथा आपण ज्यांना म्हणूया, हे त्या कालखंडामध्ये त्यांचे आजोबा कोणाला सांगायचे बघा, हे सांगायचे त्या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके यांना. आणि तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये म्हणजे वयाच्या 12व्या-13व्या वर्षापासून आपण ज्याला म्हणूया त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरुद्ध एक वेगळ्या प्रकारचा एक राग म्हणूया किंवा एक जो द्वेष आहे तो द्वेष त्या ठिकाणी तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये इथं ब्रिटिशांच्या विरुद्ध निर्माण झालेला आहे. आता पहिला भाग लक्षात ठेवायचं बघा, काय करायचे, काय म्हणताय सर तुम्ही फडके आणि उमाजी यांच्याबद्दल बोलत होते, इकडे लक्ष द्या तुम्ही, ठीक आहे. हां, मी तुम्हाला काय बोललो बघा, सरळ सरळ माझा मुद्दा असा आहे की इथं जे काही त्या ठिकाणी उठावा दरम्यान आपण जर बघितलं बघा, उठावा दरम्यान त्या ठिकाणी उठावकरी जे होते त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कथा आहेत, ह्या कथा त्यांचे आजोबा कुणाला सांगायचे बघा, या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके यांना सांगायचे. आणि त्यामुळं फडके जे आहेत हे तेव्हापासून आपण ज्यांना म्हणूया की ब्रिटिशांच्या विरुद्ध आपल्यालाही मोठं होऊन त्या ठिकाणी एक अशा प्रकारची चळवळ उभा करायची, ही तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये हे बालबीज रोवलं गेलेलं आहे. परंतु एक आपण जर भाग बघितलं बघा, सरळ त्या ठिकाणी त्यांचं प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर आणि पुढे बघा माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर काय झालं बघा, सरळ सरळ त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया ते नंतर पुण्याला आले. कुठे आले बघा, त्या ठिकाणी पुण्याला आले. आणि सुरुवातीला आपण जर बघितलं बघा, पुण्याला आल्यानंतर त्यांनी प्रथमतः रेल्वे खातं आणि सेकंड काय बघा त्या ठिकाणी लष्करी खात्यामध्ये एक क्लार्क म्हणजे लिपिकची नोकरी केलेली आहे. आणि तुम्हाला पाठीमागं इथं आपण जर बघितलं बघा तर MPSCने हा प्रश्न विचारलेला आहे. पाठीमागचे क्वेश्चन पेपर एकदा चेक करून बघा. प्रश्न हा होता की खालीलपैकी वसुदेव बळवंत फडके यांनी प्रथमतः कोणत्या खात्यामध्ये सरकारी नोकरी केली, तर हे दोन खाते लक्षात ठेवा. प्रथमतः आहे बघा तुमच्या त्या ठिकाणी कोणतं खातं, रेल्वे खातं. आणि सेकंड काय बघा त्या ठिकाणी हे जे तुमचं लष्करी खातं आहे, या दोन्ही पण डिपार्टमेंटमध्ये काय केलं बघा, त्यांनी त्या ठिकाणी एक लिपिक म्हणून सुरुवातीला जी नोकरी आहे ती नोकरी त्या कालखंडामध्ये स्वीकारलेली आहे. हा पण एक वेगळा भाग आपल्याला ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस हे पुण्यामध्ये नोकरी करण्यासाठी आले बघा, त्यावेळेस प्रथमतः तुम्हाला मगाशी बोललो तुम्ही की न्यायमूर्ती रानडे आणि नंतर बघा वस्ताद लहुजी साळवे या दोघांच्या विचारांचा प्रभाव आपण ज्यांना म्हणूया हा त्या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके यांच्या मनावरती पडलेला आहे. त्यामुळे हा पण एक वेगळ्या प्रकारचा मुद्दा आपल्याला माहित पाहिजे. आता इथं काय झालं बघा की रानडे यांच्या विचारांचा प्रभाव ज्यावेळेस त्या ठिकाणी यांच्या मनावरती पडला बघा फडके यांच्या, म्हणजे वास्तविकता लक्षात ठेवला. वसुदेव बळवंत फडके ज्यावेळेस प्रार्थना समाज एक पुण्यामधले बरेचसे त्या ठिकाणी त्या कालखंडामधले आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी नेते होते, जसं गवा जोशी आहे, राघव भंडारकर आहेत, रानडे आहेत, बरोबर आहे का, तरखडकर बंधू आहेत. या सर्व ग्रहस्थांनी मिळून काय केलं बघा, पुण्यामध्ये 1867 मध्ये प्रार्थना समाज निर्माण केला होता. आणि मग या प्रार्थना समाजाचे विचार त्या ठिकाणी फडके यांच्यावरती जर कुणामुळे पडले असेल ते पडले बघा त्या ठिकाणी न्यायमूर्ती रानडे. आणि त्यामुळे काय झालं बघा, या ठिकाणी फडकेंच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध एक वेगळ्या प्रकारची चीड निर्माण झालेली आहे.
एक तर पहिला मुद्दा, पहिल्यापासून त्या ठिकाणी हे कथा ऐकत आलेले आहेत. बरं, दुसरा मुद्दा, ज्यावेळेस हे फडके त्या सरकारी नोकरीमध्ये होते, सुरुवातीला लष्करी खातं आहे, त्यानंतर आपण जर सुरुवातीला त्या ठिकाणी रेल्वे खातं आहे, नंतर बघा तुमचं कोणतं लष्करी खातं आहे, आणि या दोन ठिकाणी असताना त्यांना मिळालेली जी काही वागणूक आहे, या वागणुकीमुळे काय झालं बघा, त्यांच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध एक चीड निर्माण झाली आणि त्यांनी ब्रिटिश सत्ता जी आहे बघा उलथून टाकण्याचा, त्या आपण ज्याला म्हणूया, तो एक त्यांच्या मनामध्ये त्यांनी ध्यास निर्माण केला. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं बघा, सरळ सरळ शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण पुन्हा एकदा घ्यायला सुरुवात केली. आणि कुणाकडनं बघा, तर ते आहे त्या ठिकाणी उस्ताद लहुजी साळवे, ओके, यांच्याकडनं काय केलं बघा, त्यांनी जे शस्त्र आहेत ते चालवण्याचं प्रशिक्षण आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात केलेली आहे. आता सेकंड जर आपण भाग बघितला बघा, मग एक पहिला मुद्दा असा आहे, मी तुम्हाला पाठीमागे सांगितलंय की नेमकं जर तुम्ही या ड्युरेशनमध्ये जर बघितलं बघा, भारतामध्ये सरळ त्या ठिकाणी एक दारिद्र्य परिस्थिती आहे, बरोबर की नाही, मोठमोठे त्या ठिकाणी दुष्काळ पडलेले आहेत, ओके, आणि दुष्काळ आहे त्यामुळे दुष्काळामध्ये बरीचशी उपासमार वगैरे अशी होती आणि बरीचशी जनता आपण ज्याला म्हणूया, ही जनता त्या ठिकाणी काय बघा, सरळ त्या ठिकाणी हालापेष्टा करून त्यांचं म्हणजे मृत्यूला ते जवळ करत आहे. आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार कोणी बघा, त्या ठिकाणी ब्रिटिश सरकार आहे, असं मत कुणाचं त्या ठिकाणी, फडकेंचं आहे. मग त्यांनी एक विचार केला की यापूर्वी बघा 1857 मध्ये जसा उठाव आपण त्या सरकार विरुद्ध केला होता, ब्रिटिशांच्या विरुद्ध, तसा उठाव आता पुन्हा त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. कारण की जर सरकारला या ठिकाणी भारतीय जनतेच्या दुःखाची जर जाणीवच होत नसेल, तर ही जाणीव त्यांना करून देण्यासाठी एक मोठ्या प्रकारचा उठाव जसा त्या ठिकाणी 57 मध्ये केला होता, तो उठाव त्या ठिकाणी पुन्हा करण्याची गरज आहे, असे मत त्या कालखंडामध्ये स्पष्टपणे कोणी मांडलं बघा, तर हे मांडलं सरळ त्या ठिकाणी या ठिकाणी फडके यांनी मांडलेला आहे. हा एक वेगळा भाग आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. आता पहिला मुद्दा, मग फडके यांच्या मनामध्ये क्रांतिकारी विचार नेमकं का निर्माण झाले, हा एक वेगळा मुद्दा आहे. त्यातला पहिला भाग कोणता बघा, हा. दुसरा भाग असा आहे, मी तुम्हाला मगाशी बोललो बघा, सुरुवातीला त्यांनी ज्या दोन खात्यामध्ये नोकरी केली बघा, दोन खात्यामध्ये सुरुवातीला त्यांच्या त्या ठिकाणी रेल्वे खातं आहे आणि लष्करी खातं. मग या दोन डिपार्टमेंटमध्ये नोकरी करत असताना त्यांना जी वागणूक मिळाली, त्यामुळे पण काय झालं बघा, त्यांच्या मनामध्ये एक त्यांच्या विरुद्ध ब्रिटिशांच्या विरुद्ध राग आलेला आहे. आणि सगळ्यात एक महत्त्वाची घटना घडली बघा, की ज्यावेळेस वसुदेव बळवंत फडके या ठिकाणी त्या लष्करी खात्यामध्ये एक लिपिक म्हणून त्या ठिकाणी जॉब करत होते, आणि ते करत असताना बघा त्यांच्या आईचं निधन झालं. आणि त्यांनी फक्त 1 दिवसाची सुट्टी मागितली की मला त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी जाऊन द्या. तरी पण त्या ब्रिटिश सरकारने किंवा तिथले जे काही तत्कालीन अधिकारी होते त्यांना ती 1 दिवसाची सुट्टी फडके यांना मिळालेली नाही आहे. त्यामुळे सरळ सरळ माझा मुद्दा लक्षात ठेवला, त्यांनी काय केलं बघा, हे अशी त्यांना वागणूक मिळाल्यामुळं त्यांनी डायरेक्ट त्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि डायरेक्ट काय केलं बघा, त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरुद्ध आता आपल्याला क्रांतिकारी करायचे. ह्या क्रांतिकारी म्हणजे आपण ज्याला म्हणूया त्या क्रांतिकारी विचाराकडे ते त्या ठिकाणी वळलेले आहेत. ह्या 3 घटना आपल्याला या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. कधी कधी काय होतं माहिती आहे का, एमपीएससी तुम्हाला म्हणजे ह्या 3 घटना कुणाशी संबंधित आहेत, म्हणजे जर तुम्हाला प्रश्न जर असा विचारला की खालीलपैकी या घटना घडल्यामुळं ओके डॅश डॅश हे क्रांतिकारी विचाराकडे वळले, तर या 3 घटना लक्षात ठेवतो बघा. पहिली घटना त्या ठिकाणी काय, भारतातील दारिद्र्य, उपासमार, दुष्काळ, त्या ठिकाणी मृत्यू, याला सर्वस्वी जबाबदार ब्रिटिश सरकार आहे, अशा विचाराचे ते होते. ही पहिली घटना. दुसरी घटना बघा, त्यांनी सरकारी नोकरीमध्ये असताना त्यांना जी वागणूक मिळाली, ओके, त्यामुळे ही दुसरी घटना. आणि तिसरी घटना लक्षात ठेवतो बघा, त्यांच्या आईच्या अंत्यविधीला त्यांना 1 दिवसही सुट्टी दिलेली नाहीये. ह्या 3 घटनेच्या एक खोलवर आपण ज्याला म्हणूया, ह्या 3 घटनेचा जे काही परिणाम आहे हे खोलवर त्यांच्या मनावरती पडले आणि त्यामुळे त्यांनी काय केलं बघा, सरळ त्या ठिकाणी क्रांतिकारी चळवळीकडे वळले. जर ते कोण असतील तर त्यांचं नाव जर तुम्हाला विचारलं तर सरळ सांगा, वसुदेव बळवंत फडके हे त्यांचं नाव आहे. ठीक आहे. आता पहिला भाग लक्षात ठेवतो बघा, ह्या 3 घटना त्यांच्या संबंधित घडलेल्या आहेत. आता इथून पुढे त्यांनी काय केलं बघा, या ठिकाणी सरळ क्रांतिकारी कार्याकडे वळले. परंतु क्रांतिकार्य करण्यासाठी अगोदर तुमचं त्या ठिकाणी सामाजिक कार्य असणं आवश्यक आहे. तुम्हाला समाजामध्ये सर्व लोकांना एकत्र आणणं आवश्यक आहे. त्या उद्देशाने काय केलं बघा, सरळ त्यांनी इथं समाजामध्ये ऐक्य निर्माण व्हावे. कारण की जर आपल्याला भविष्यामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध क्रांतिकार्य करायचे, बरोबर आहे की नाही, मग ही त्या ठिकाणी जर चळवळ आपल्याला ब्रिटिशांविरुद्ध उभा करायची आहे, तर ही चळवळ उभा करण्यासाठी आपल्यामध्ये या ठिकाणी एकता किंवा आपण ज्याला म्हणूया आपल्यामध्ये त्या ठिकाणी ऐक्य असणं आवश्यक आहे. या उद्देशाने काय केलं बघा, त्यांनी सरळ सरळ गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे. काय बोललो बघा, म्हणजे समाजामध्ये ऐक्य निर्माण करता यावे, गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे. या उद्देशाने काय केलं बघा, त्यांनी 1874 मध्ये काय बोलले, 1874 मध्ये नावं लक्षात ठेवलं बघा, वामन प्रभाकर भावे हे पण नाव आपल्यासाठी महत्वाचं आहे, आणि लक्ष्मण नाहर इंदापूरकर हे 2 नावं कन्फर्म लक्षात ठेवलं. काय बोललोय, 1874 मध्ये वसुदेव बळवंत फडके यांनी 1874 मध्ये या ठिकाणी काय बघा, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नाहर इंदापूरकर
यांच्या मदतीनं पुण्यामध्ये एक संस्था निर्माण केली आणि ज्या संस्थेचं नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवलं बघा, ती आहे तुमच्या त्या ठिकाणी पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन। हे तुम्हाला एमपीएससीने पाठीमागं एकदा विचारलंय, काय बोललो बघा, हे तुम्हाला त्या ठिकाणी एमपीएससीने विचारलेलं आहे की 1874 मध्ये पुण्यामध्ये पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही संस्था खालीलपैकी कुणी स्थापन केली? तर सरळ सरळ लक्षात ठेवला, वसुदेव बळवंत फडके, त्यानंतर 2 नंबर बघा वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नाहर इंदापूरकर। पण पहिला भाग लक्षात ठेवायचा, ही संस्था क्रांतिकारी किंवा क्रांतिकार्य करण्यासाठी स्थापन केलेली नाही, तर ही संस्था बघा निर्माण केलेली आहे गोरगरीब विद्यार्थी जे काही त्या कालखंडामधली जनता आहे त्या गोरगरीब लोकांच्या मुलांनी शिक्षण घ्यावं, समाजामध्ये एकता निर्माण व्हावी, या अनुषंगाने काय केलं बघा, त्यांनी ही संस्था जी आहे ती संस्था त्या कालखंडात निर्माण केलेली आहे। हा पण एक वेगळ्या प्रकारचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। ठीक आहे, या थोडंसं पुढे आता, आणि याच आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी काय केलं बघा, सरळ त्या ठिकाणी पुण्यामध्ये 1874 मध्ये काय केलं बघा, ऐक्यवर्धिनी सभा जी आहे, ऐक्यवर्धिनी संस्था ही पण त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे। तुम्हाला आयोगाने इथं पण प्रश्न विचारलाय की खालीलपैकी पुण्यामध्ये ऐक्यवर्धिनी सभा किंवा ऐक्यवर्धिनी संस्था कोणी स्थापन केली? तर आपलं उत्तर पाहिजे बघा त्या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके यांनी ही त्या ठिकाणी ही संस्था स्थापन केलेली आहे। 2 संस्था लक्षात ठेवायला, एक आहे तुमची त्या ठिकाणी ऐक्यवर्धिनी सभा आणि दुसरी आहे बघा त्या ठिकाणी पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन। आता हे झालं त्यांचं सामाजिक कार्य। मग त्यानंतर वसुदेव बळवंत फडके बघा यांचं जर तुम्ही क्रांतिकारक किंवा क्रांती कार्य जर बघितलं बघा, तर सरळ सरळ माझा मुद्दा लक्षात ठेवला, 20 फेब्रुवारी 1879 नंतर काय केलं बघा, त्यांनी त्यांच्या क्रांती कार्याला या भागामध्ये सुरू केलेली आहे। आता हे सुरू कसं केलं बघा, एक तर पहिला मुद्दा, पुण्याच्या परिसरामध्ये किंवा त्या भागामध्ये एक मोठा दुष्काळ पडलेला आहे। सेकंड भाग काय झालं बघा, त्या ठिकाणी सरळ दुष्काळ पडल्यामुळे त्या ठिकाणी लोक अन्न करून मरायला लागले आणि ते होत असताना अजून त्याच्यामध्ये भर पडली बघा, साथीचे रोग आले, जसं कॉलरा आहे, प्लेग वगैरे, ह्या रोगांनी काय केलं बघा, तिथं थैमान घातलेलं आहे। आणि तिसरा मुद्दा, त्यामुळे काय झालं माहिती का, शेतकऱ्यांनी यापूर्वी जे सावकारांकडनं कर्ज घेतलं होतं, बरोबर आहे का नाही, आणि त्या सावकारांनी काय केलं बघा, आता शेतकऱ्यावरती भयंकर अन्याय अत्याचार सुरू केले आणि या परिस्थितीमध्ये सरकार कुठंच नाही आहे। म्हणजे वास्तविकता लक्षात ठेवतो, जर त्या ठिकाणी दुष्काळ जर पडत असेल तर त्या दुष्काळावरती उपाययोजना करणं हे काम कोणाचं आहे? सरकारचं आहे। जर साथीचे जर रोग येत असतील तर त्याच्यावरती उपाययोजना करणं हे काम कोणाचं बघा त्या ठिकाणी? सरकारचं आहे। जर सावकार लोक त्या ठिकाणी शेतकऱ्यावरती अन्याय करत असतील तर हे अन्याय थांबवणं हे त्या ठिकाणी जबाबदारी कोणाची बघा? सरकारची आहे। परंतु सरकार काहीच करत नाहीये, हा एक राग आपण ज्याला म्हणूया हा त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये आला आणि लगेच काय केलं बघा, सरळ सरळ त्यांनी इथं आता स्वतः पुढाकार घेतला। आणि हा पुढाकार कसा घेतला बघा, आपण ज्याला इथं बोलूया, यांनी काय केलं बघा, त्या ठिकाणी सावकारांची पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा, जी काही दडपशाही सुरू आहे ती दडपशाही ही त्यांना थांबवायची होती। जर सरकार जर सावकारांना थांबवत नाहीये, काय बोलतो बघा, जर सरकार जे आहे ते सावकारांचे आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी हे अन्याय वगैरे थांबवत नाहीये, तर आता याचा पुढाकार त्या ठिकाणी आम्ही घेतोय। म्हणजे इथं काय केलं बघा, वसुदेव बळवंत फडके यांनी सरळ सरळ सावकारांना आपण ज्याला म्हणूया त्यांचा अन्याय थांबवण्यासाठी दांडपट्टा, तलवार, भाला, बंदूक, ओके, हे जे आपण ज्याला म्हणूया हे जे काही शस्त्र आहेत हे चालवण्याचं प्रशिक्षण त्यांनी अजून एकदा घेतलं आणि ते घेतलं बघा लहुजी, ओके, वस्ताद लहुजी साळवे आणि रानबा महार हे 2 व्यक्ती आहेत, यांच्याकडनं काय केलं बघा, वस्ताद लहुजी साळवे मांग आणि रानबा महार या दोघांकडनं काय केलं बघा, हे शस्त्र जे आहेत ते शस्त्र चालवण्याचं एक प्रशिक्षण आपण ज्याला म्हणूया हे त्यांनी त्या कालखंडामध्ये घेतलं। आणि वसुदेव बळवंत फडके यांचं मत असं आहे की आपण काय करू माहिती आहे का, आता सध्या परिस्थितीमध्ये जो त्या ठिकाणी पुणे भागामध्ये किंवा त्या परिसरामध्ये जो त्या ठिकाणी सुशिक्षित समाज आहे त्यांना आपण एकत्र करू आणि एकत्र करून या सावकारांच्या विरुद्ध काय करू बघा, सरळ त्या ठिकाणी एक मोठा उठाव आपण करूया किंवा सावकारावरती एक वेगळ्या प्रकारचा एक दबाव जो आहे तो दबाव टाकू का, कारण की या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यावरती अन्याय नाही केला पाहिजे। परंतु सुशिक्षित वर्ग जो आहे बघा त्यांनी त्या ठिकाणी फडके यांना जास्त प्रतिसाद न दिल्यामुळं फडके यांनी काय केलं बघा, सरळ सरळ भाग लक्षात ठेवला, रामोशी आणि भिल्ल यांना सोबत घेतलं आणि रामोशी आणि भिल्ल यांना सोबत घेऊन त्यांनी काय केलं बघा, या सावकारांच्या विरुद्ध त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रथमतः या ठिकाणी आवाज उठवलेला आहे। मग आता पहिला मुद्दा असा आहे, त्यांनी काय केलं बघा, सावकारांच्या विरुद्ध जर त्यांनी त्या ठिकाणी प्रथमतः आवाज जर उठवला तर त्या ठिकाणी काय केलं बघा, सरळ सरळ जे श्रीमंत सावकार लोक आहेत त्यांच्या घरावरती दरोडे टाकले। पहिला भाग, त्यांच्याकडनं बघा जे काही खरेदी खत जमिनी वगैरे त्यांनी ज्या शेतकऱ्यांच्या नावे करून घेतल्या होत्या ते खरेदी खत त्यांनी डायरेक्ट जळून टाकलं। म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवतो बघा, अशा प्रकारचा आपण ज्याला म्हणूया एक वेगळ्या प्रकारचा दबाव जो आहे त्यांनी काय केलं बघा या सावकारावर टाकलेला आहे आणि याच एक दबावाचा भाग म्हणून त्यांनी काय केलं बघा, हे सर्व त्या ठिकाणी भिल्ल रामोशी लोक एकत्र केले आणि हे लोक एकत्र करून त्यांनी सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी पहिला जो दरोडा आहे
पहिला दरोडा लक्षात ठेवायचं बघा, लोणीजवळ एक धामरी नावाचं गाव आहे बघा. कोणतं? धामरी. या धामरी गावामध्ये काय केले, या ठिकाणी पहिला दरोडा हा वसुदेव बळवंत फडके यांनी टाकलेला आहे. हा एक वेगळा भाग आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. परंतु पहिला दरोडा टाकण्याच्या अगोदर त्यांनी काय केलं बघा, म्हणजे 1879 मध्ये ही घटना आहे. एक त्यांनी क्रांतिकारकांची सेना निर्माण केली होती बघा, ज्या सेनेचं नाव लक्षात ठेवा, क्रांतिकारी सेना. आणि या क्रांतिकारी सेनेच्या माध्यमातून त्यांनी काय केलं बघा, या जो काही धामरी नावाचं गाव आहे, या धामरी नावाच्या गावावरती प्रथमतः दरोडा जो आहे तो दरोडा त्या ठिकाणी टाकलेला आहे. आणि MPSCने आतापर्यंत आपल्याला बऱ्याचदा इथं प्रश्न विचारलेला आहेत. ओके, मग आता ह्या पहिल्या दरोड्यामध्ये बघा त्यांच्यासोबत नेमकं कोण कोण होते, नावं लक्षात ठेवू. चला, एक आहेत बघा त्या ठिकाणी गोपाळ मोरेश्वर सावे, हे नावं तुम्हाला MPSC विचारू शकते बरं का. त्यानंतर विष्णू विनायक गद्रे, सीताराम गोळक आहेत. त्यानंतर बघा आपण जर बघितलं, हे महत्त्वाचे जे काही त्यांचे विश्वासू व्यक्ती आहेत, हे त्या ठिकाणी पहिला दरोडा टाकताना हे वसुदेव बळवंत फडके यांच्यासोबत होते. हा एक वेगळा भाग आपल्याला यांच्या संदर्भातला माहीत असणं आवश्यक आहे बघा. आता एक पहिला भाग आपण जर बघितलं बघा, त्यानंतर त्यांनी पुणे परिसर जो आहे त्या पुणे परिसरामध्ये जे काही त्या ठिकाणी श्रीमंत सावकार लोक आहेत, या सावकारांच्या त्या गावामध्ये किंवा त्या ठिकाणी सावकारांच्या घरावरती काय केलं बघा, पूर्णपणे जे दरोडा आहे हे दरोडे सूत्र त्या ठिकाणी टाकलेले. आपण जर बघितलं बघा तर धामरी आहे, त्यानंतर बघा दावडी आहे, वेल्हे आहे, पुरंदर आहे, हरणे, सोलापूर, चांदखेड या भागामध्ये काय केलं बघा, त्यांनी सावकाराच्या घरावरती भरपूर दरोडे आपण ज्याला म्हणूया हे दरोडे त्या ठिकाणी टाकलेले आहेत. आणि पहिला भाग लक्षात ठेवला, हे दरोडे टाकून त्यांनी काय केलं बघा, सावकार जे लोक आहेत या सावकारांना पूर्णपणे लुटलेलं आहे. आणि त्यामुळे काय केलं माहिती का, ब्रिटिश सरकार आता त्या ठिकाणी जागा झालं. आणि ब्रिटिश सरकार जागून त्यांनी काय केलं बघा, वसुदेव बळवंत फडके यांची धरपकड आपण ज्याला म्हणूया, किंवा त्यांची जी काही क्रांतिकारी सेना आहे या क्रांतिकारी सेनेची धरपकड त्या कालखंडामध्ये सुरू केलेली आहे. पहिला भाग लक्षात ठेवला बघा. आपण जर बघितलं मग या ठिकाणी काय केलं बघा, त्यांना शेवटी आपण ज्याला म्हणूया इथं त्यांना पकडण्यासाठी एक अधिकारी आहे बघा, ज्या अधिकाऱ्याचं नाव लक्षात ठेवला मेजर डॅनियल. हे पण तुम्हाला आयोगाने विचारलेलं आहे की खालीलपैकी वसुदेव बळवंत फडके यांना पकडण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ब्रिटिश सरकारने कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली, तर मेजर डॅनियल आहेत बघा. यांनी काय केले, सरळ त्या ठिकाणी यांची नियुक्ती केलेली आहे. आणि शेवटी या मेजर डॅनियलनी 23 जुलै 1879 मध्ये काय बोलू बघा, 23 जुलै 1879 मध्ये या मेजरनी काय केलं बघा त्या ठिकाणी, की विजापूर जवळ हे तुमचं जे काही गाणगापूर आहे, या गाणगापूर या ठिकाणी काय केलं बघा, या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके एका बौद्ध विहारामध्ये आराम करत असताना किंवा त्या ठिकाणी ते झोपेत असताना त्यांना पकडलं गेलं. ठीक आहे, आणि त्यांना पकडून काय केलं बघा, त्यांच्यावरती बरेचसे आरोप जे आहेत ते आरोप त्या ठिकाणी ठेवले गेले बघा. जसं आपण ज्याला म्हणूया की अनधिकृत माणसं जमवणे, ओके, त्यानंतर बघा दरोडे घालणे, शस्त्र बाळगणे, दारुगोळा जमा करणे आणि ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध लोकांच्या मनामध्ये आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी द्वेष निर्माण करणे, हे असे सर्व आरोप त्यांच्यावरती ठेवले गेले. आणि आरोप ठेवून आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी सरळ त्यांच्यावरती ही जे काही पुण्याचं न्यायालय आहे बघा, या पुण्याच्या न्यायालयामध्ये काय केला, सरळ त्या ठिकाणी खटला भरवला गेला. आता पहिला भाग लक्षात ठेवला बघा, इथं पुण्याचं न्यायालय त्या ठिकाणी त्यांचं वकीलपत्र एका व्यक्तीने स्वीकारलं, ज्यांचं नाव लक्षात ठेवला गवा जोशी म्हणून. काय बोललो बघा, गवा जोशी. त्या कालखंडामध्ये गवा जोशी हे खूप मोठे त्या ठिकाणी वकील होते. आणि अजून एक वेगळा भाग लक्षात ठेवला, त्यांनी 1 रुपयाही न घेता या ठिकाणी काय केलं बघा, की वसुदेव बळवंत फडके यांनी जर ब्रिटिशांच्या विरुद्ध महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा उठाव जर केलेला आहे तर 1 रुपयाही न घेता त्यांचं वकीलपत्र मी स्वीकारतो. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवला, पुण्याच्या न्यायालयामध्ये त्यांचं वकीलपत्र कोणी स्वीकारलं बघा, हे स्वीकारलं त्या ठिकाणी गवा जोशी यांनी. आणि त्यानंतर काय केलं बघा, फडके यांनी पुन्हा पुढच्या न्यायालयामध्ये अपील केलं होतं, ओके, बॉम्बेच्या उच्च न्यायालयामध्ये. मग या बॉम्बेच्या उच्च न्यायालयामध्येही त्यांचं वकीलपत्र अजून एका व्यक्तीने स्वीकारलं बघा, तर ते नाव लक्षात ठेवला महादेव चिमाजी आपटे. हे दोन्ही पण व्यक्ती आपल्यासाठी MPSCच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, कारण की आयोग तुम्हाला या 2 व्यक्तींच्या नावावरती प्रश्न विचारू शकतो, ओके. कारण की त्यांचं जे काही वकीलपत्र आहे हे नेमकं कोणी स्वीकारलं, काय बोलतोय. तर पहिला भाग लक्षात ठेवायचा बघा, पुण्याचं जे काही न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये गवा जोशी यांनी स्वीकारलं. आणि बॉम्बे हायकोर्ट जे आहे बघा तिथं कोणी स्वीकारलंय, तर सरळ बघा महादेव चिमाजी आपटे यांनी काय केलं बघा, हे वकीलपत्र त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. परंतु शेवटी सरकारने त्यांना शिक्षा दिली, ओके. आणि पहिला जर आपण भाग बघितलं बघा, तर सरळ त्यांच्यावरती एक राजद्रोहाचा आरोप ठेवला गेला. आणि राजद्रोहाचा आरोप ठेवून वसुदेव बळवंत फडके यांना जन्मठेपेची शिक्षा जी आहे, ही जन्मठेपी शिक्षा काय केली बघा त्या ठिकाणी दिली गेली. आणि ही जन्मठेपेची शिक्षा त्यांना भोगण्यासाठी 3 जानेवारी 1880 मध्ये काय केलं बघा, एडन,
ओके, जे म्यानमारमध्ये तुमचं एडन आहे, या एडनच्या तुरुंगामध्ये काय केलं बघा, त्यांना त्या ठिकाणी पाठवलं गेलं आहे. हा एक वेगळा भाग आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे बघा. ठीक आहे, आता जर तुम्ही या एडन जेलबद्दल बोलले बघा, एक तर पहिला भाग लक्षात ठेवा, चला एडनचं हे काय जेल आहे, तिथलं तापमान वगैरे किंवा तिथलं जे हवामान आहे, हे हवामान त्या ठिकाणी सुरुवातीला वसुदेव बळवंत फडके यांना ते मानवलं नाही आहे. तिथून पण त्यांनी बऱ्याचदा ते तुरुंगातून त्या ठिकाणी निघून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी अशा अवस्थेमध्ये आपण ज्यांना म्हणूया त्या ठिकाणी काय झालं बघा, 17 फेब्रुवारी 1883 मध्ये एडनच्या तुरुंगामध्ये काय झालं बघा, त्या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके यांचा जो मृत्यू आहे तो मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे पहिला मुद्दा आपल्याला हे पण माहीत असणं आवश्यक आहे. ओके, म्हणजे सरळ सरळ आपण असं म्हणू शकतो बघा की 1845 पासून ते 1883 पर्यंत हा त्यांचा पूर्णपणे जीवन प्रवास आहे. आणि या कालखंडामध्ये त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून पुण्याच्या भागामध्ये काय केलं बघा, हे जे क्रांतिकार्य आहे हे क्रांतिकारी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आता जर आपण बघितलं बघा त्यांच्याबद्दल जर अजून जर माहिती घेतली आपण, तर महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं झालं तर ब्रिटिशांच्या विरुद्ध त्यांनी प्रथमतः या ठिकाणी उठाव केलेला आहे. आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणतो माहिती आहे का, आद्य क्रांतिकारक आपण त्यांना इथं म्हणतो बघा. कुणाला? वसुदेव बळवंत फडके यांना. बरं, दुसरा एक मुद्दा लक्षात ठेवा, चला वसुदेव बळवंत फडके यांचे गुरु, ओके, गुरु म्हणा किंवा त्यांचे मार्गदर्शक म्हणा, हे कोण होते बघा, हे होते त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ. आणि मग थोडक्यात आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी एक अध्यात्माची जोड इथं वसुदेव बळवंत फडके यांच्याकडे होती. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं बघा, या ठिकाणी 7000 ओव्यांचा एक ग्रंथ पण लिहिला होता बघा, ज्या ग्रंथाचं नाव लक्षात ठेवा, दत्त महात्मा म्हणून. काय बघा, दत्त महात्मा या नावाचा एक 7000 ओव्याचा ग्रंथ जो आहे, हा ग्रंथ पण त्या ठिकाणी इथं त्यांनी लिहिलेला आहे. हा पण एक वेगळा मुद्दा तुम्हाला वसुदेव बळवंत फडके यांच्याबद्दलचं माहीत असणं आवश्यक आहे. आणि फडके यांच्याबद्दल जे काही इतर व्यक्ती होते बघा, त्यांनी जे स्टेटमेंट केलं होतं किंवा त्यांच्याबद्दल जे मतं व्यक्त केले, हे मतं तुम्हाला कधी कधी आयोग विचारतं बघा. जसा लॉर्ड माउंटबॅटन, ओके, लॉर्ड माउंटबॅटन शेवटचा व्हाईसरॉय आणि स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, यांनी काय केलं बघा, त्या ठिकाणी फडके यांच्याबद्दल एक स्टेटमेंट दिलेला आहे. आणि लॉर्ड माउंटबॅटन यांचं स्टेटमेंट बघा की हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीचा उगम हा टिळकांनी नव्हे तर वसुदेव बळवंत फडके यांच्या कार्यात आहे, असं स्टेटमेंट कोणी केलं बघा त्या ठिकाणी, लॉर्ड माउंटबॅटन यांनी. कारण की टिळक हे 1885च्या नंतर आपण ज्याला म्हणूया, म्हणजे खऱ्या अर्थानं आपण जर टिळकांच्याबद्दल बोललो बघा, तर 1889च्या नंतर, ओके, जसं टिळकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तिथून पुढे खऱ्या अर्थाने त्यांचं आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी क्रांतिकारी सुरू झालेलं आहे. परंतु वास्तविकतेमध्ये बघा, लॉर्ड माउंटबॅटनच्या मते जे काही क्रांतिकारी चळवळी आहेत बघा, त्याचा उगम हा टिळकांच्या कार्यात नाही आहे, तर कुणाच्या कार्यात तुम्हाला पाहायला मिळतो बघा, फडके यांच्या कार्यामध्ये हा उगम तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे हा एक वेगळा भाग आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. आणि हे स्टेटमेंट कोणी केलं बघा, लॉर्ड माउंटबॅटन यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे. तो एक मुद्दा. त्यानंतर बघा अमृत बाजार पत्रिका, हे तर तुम्हाला बऱ्याचदा आयोगाने विचारलेलं आहे की खालीलपैकी वसुदेव बळवंत फडके यांचा उल्लेख हा देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग पुरुष असा खालीलपैकी कोणत्या, ओके, त्या ठिकाणी कोणत्या वृत्तपत्राने त्यांचा उल्लेख केला, तर कुणी केला बघा, त्या ठिकाणी अमृत बाजार पत्रिका आहे. या अमृत बाजार पत्रिकेने त्यांचा उल्लेख हा त्या ठिकाणी अशा प्रकारे केलेला आहे की देशप्रेमाने ओथंबलेला आणि हिमालयासारखा उत्तुंग पुरुष. ओके, लक्षात ठेवा. चला, त्यानंतर बघा रामचंद्र मुजुमदार हे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी काय केलं बघा, सरळ सांगितलं की वसुदेव बळवंत फडके म्हणजे महाराष्ट्राचे रॉबिन हुड आहेत. हे कन्फर्म लक्षात ठेवू. चला, काय बोललो बघा, महाराष्ट्राचे रॉबिन हुड जर कुणाला म्हणायचं असेल तर कुणाला म्हणायचं बघा, त्या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके यांना म्हणायचे. परंतु हे महाराष्ट्राचे रॉबिन हुड असं त्यांना कुणी म्हटलं तर रामचंद्र मुजुमदार आहेत. त्यांनी काय केलं बघा, त्या ठिकाणी अशा प्रकारचं स्टेटमेंट त्या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल केलेला आहे. तो एक वेगळा भाग. आणि सेकंड भाग लक्षात ठेवतो बघा, जे काही पुण्यामधील जनता आहे, या पुण्यामधील जनतेने एक अजून स्टेटमेंट केलं बघा की वसुदेव बळवंत फडके म्हणजे दुसरे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. अशा प्रकारचं स्टेटमेंट त्या ठिकाणी पुण्यामधील जनतेने केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचे जे भाग आहेत ते भाग त्या ठिकाणी तुम्हाला वसुदेव बळवंत फडके यांच्याबद्दलचे माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, मेन घटना लक्षात ठेवतो बघा, जसं त्या ठिकाणी फडकेचा जन्म, बरोबर आहे की नाही, त्यांचं प्रारंभिक काम, त्यानंतर त्यांचा नरनाळा किल्ला, तिथले आजोबा, तिथून त्यांना मिळालेलं प्रशिक्षण, नंतर त्यांचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, पुण्याला आल्यानंतर त्यांनी रानडे असेल किंवा त्या ठिकाणी वस्ताद लहुजी साळवे असेल यांची घेतलेली भेट, बरोबर आहे का. त्यानंतर त्यांची सुरुवातीला रेल्वे खात्यात नोकरी असेल, नंतर लष्करी खात्यातली नोकरी असेल, तिथं त्यांना मिळणारी वागणूक असेल, ओके. आणि त्यानंतर ब्रिटिश सरकारने जे काही अन्याय केले, जसं बघा मोठा दुष्काळ पडला होता, लोक त्या ठिकाणी ह्या दुष्काळ उपासमारीने मरत होते, तरी पण सरकारने काही उपाययोजना केलेली नाही.
बरोबर आहे का ना. त्यानंतर बघा आपण ज्याला म्हणूया बरेच साथीचे रोग आले तरी पण सरकारने काहीच केलेलं नाही आहे. बरं, त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची घटना, ज्यावेळेस फडके यांच्या आईचं निधन झालं, मग फडके यांच्या आईचं निधन झाल्यानंतर फक्त एका दिवसासाठी परमिशन मागितली अंत्यविधीसाठी, ती पण त्यांना दिलेली नाही आहे. त्यामुळे काय केलं बघा, ते खूप चिडले सरकारवरती आणि डायरेक्ट त्यांनी काय केलं, मग हे क्रांतिकारक जे आहे हे क्रांतिकारी चळवळीकडे ते वळालेले आहेत. परंतु पहिला भाग लक्षात ठेवला, सावकार विरुद्ध त्यांची एक मोहीम आपण ज्याला म्हणूया त्या कालखंडामध्ये मोठी होती, कारण की सावकारांनी अशा सर्व परिस्थितीमध्ये शेतकऱ्यावरती खूप अन्याय केले होते. मग यांनी काय केलं बघा, त्या कालखंडामधले जे श्रीमंत सावकार लोक आहेत किंवा गावातले एखादा श्रीमंत व्यक्ती आहे त्यांना सरळ त्या गावावरती दरोडा टाकून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर बघा त्यांनी त्यांचा पहिला दरोडा तो एक लक्षात ठेवला धांबरी गावामध्ये. ओके, तर अशा प्रकारची एक बेसिक माहिती तुम्हाला जर परीक्षेमध्ये विचारली गेली तर आपल्याला फडके यांच्याबद्दलची सांगता येणं आवश्यक आहे. त्यानंतर फडके यांनी पुण्यामध्ये जे काही पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन सुरू केलं ते एक लक्षात ठेवला. हा पण त्याचा उद्देश जो आहे तो क्रांतिकारी तसा काही उद्देश नव्हता बरं का. पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन सुरू कशामुळे केलं बघा, सरळ त्या ठिकाणी समाजामध्ये एकता निर्माण व्हावी आणि गोरगरीब जे काही लोक आहेत त्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं या अनुषंगाने ते सुरू केलं होतं. ओके, हा क्रांतिकारी चळवळी करण्यासाठी मग अशी तुम्हाला बोललो मी, त्यांनी 1879 मध्ये काय सुरू केले, क्रांतिकारी सेना सुरू केलेली आहे. आणि मग त्या क्रांतिकारी सेनेच्या माध्यमातून त्यांनी काय केलं बघा, त्या लोणीजवळ धांबरी गावामध्ये काय केलं, पहिला जो दरोडा आहे हा पहिला दरोडा त्या ठिकाणी त्यांनी तो टाकलेला आहे. हा एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आहे. ओके, चलो या थोडंसं पुढं आता आपण काय करतो बघा, त्या ठिकाणी क्रांतिकारी चळवळ मग अशी बोललो तुम्ही 3 भागामध्ये आहेत, महाराष्ट्र, बंगाल आणि पुढचा तुमचा कोणता भाग, त्या ठिकाणी उत्तर प्रदेश, पंजाब वगैरे तो भाग आहे. आता महाराष्ट्रामधले 3 क्रांतिकारक आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आयोग तुम्हाला ज्यांच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारतं त्यातले पहिले आता आपण बघितले बघा वसुदेव बळवंत फडके. आणि आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, दुसरे क्रांतिकारक आहेत ज्यांचं नाव लक्षात ठेवू चला, चाफेकर बंधू. आणि तिसरे एक आहेत विनायक दामोदर सावरकर. ओके, चला तर पहिला भाग लक्षात ठेवतो बघा, चाफेकर बंधूंच्या बद्दल आपण आता माहिती घेऊ. चाफेकर बंधू हे एकूण 3 बंधू आहेत. एक दामोदर चाफेकर, 2 नंबर बघा बाळकृष्ण चाफेकर आणि तिसरा जर आपण भाग बघितला बघा तर वासुदेव चाफेकर. हे त्या ठिकाणी हे 3 बंधू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आता जर तुम्ही चाफेकर बंधूंचं मूळ जर बघितलं बघा, मूळचे नेमके कुठले होते तर बघा चाफेकर बंधू हे मूळचे बघा पुण्यामधील चिंचवड नावाचं एक गाव आहे बघा, तिथले त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया हे मूळचे होते बघा. सरळ सरळ माझा मुद्दा लक्षात ठेवतो बघा, या तिघांनी काय केलं, या तिघांनी की त्या भागामध्ये बघा, त्या भागामध्ये म्हणजे त्या कालखंडामध्ये युवकांची शरीरयष्टी ही बळकट पाहिजे. जर उद्या भविष्यामध्ये आपल्याला ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध जर या ठिकाणी लढा देण्याचं काम पडलं तर त्यासाठी आपली शरीरयष्टी बळकट असणं आवश्यक आहे. म्हणून चाफेकर बंधूंनी काय केलं बघा, पुण्यामध्ये 1896-97 मध्ये एक व्यायाम मंडळ नावाची संस्था सुरू केली बघा. कोणती त्या ठिकाणी, व्यायाम मंडळ. आणि या व्यायाम मंडळामध्ये त्यांनी या ठिकाणी जे काही तरुण युवक होते त्यांना व्यायाम करण्यासाठी काय केलं बघा, इथं प्रोत्साहित केलेलं आहे. त्याचा पुढचा आपण जर भाग बघितला बघा, सरळ सरळ त्या ठिकाणी याच कालखंडामध्ये काय झालेलं आहे, पुण्यामध्ये रोग आलता बघा, बरोबर आहे की नाही. पाठीमागे आपलं बोलणं झालेलं आहे, प्लेग नावाचा रोग होता आणि या प्लेगच्या नावाखाली एक ब्रिटिश अधिकारी आहे रँड म्हणून, या रँडने काय केलं तर बघा या पुण्यामधील जनतेचे भयंकर अन्याय अत्याचार आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी या रँड या नावाच्या अधिकाऱ्याने केले होते. आता पहिला भाग एक लक्षात ठेवतो बघा, वॉल्टर चार्लस रँड हा अधिकारी आहे. यांनी काय केलं बघा, त्या प्लेगच्या नावाखाली पुण्यामधील जनतेवरती भरपूर अन्याय अत्याचार केले होते बघा. आता माझा एक पहिला भाग लक्षात ठेवतो सरळ. मग एक टिळकांनी लेख लिहिलता बघा त्यांच्या वर्तपत्रामध्ये, केसरी आणि मराठामध्ये. तो लेख कोणता होता की जर एखादा व्यक्ती जर अन्याय करतोय, बघा काय बोलतोय, एखादा व्यक्ती काय बघा त्या ठिकाणी अन्याय करतोय तर त्या व्यक्तीची हत्या करणं हे पाप नाही आहे. आणि हे एक उदाहरण त्यांनी कोणतं दिलं तर बघा त्या ठिकाणी, हे उदाहरण दिलं त्या ठिकाणी सरळ सरळ महाभारतातलं. कारण की महाभारतामध्ये दुर्योधन जो आहे त्यांनी भरपूर अन्याय केले होते, बरोबर आहे की नाही. मग दुर्योधनाची हत्या करणं हे काही पाप नाही आहे, म्हणजे जो व्यक्ती अन्याय करतोय त्याची हत्या करणं हे पाप नाही आहे. आणि राज्य करणं म्हणजे तुम्ही काय सूड उगवत नाही येता, असं स्टेटमेंट त्या ठिकाणी टिळकांनी दिलं. आणि याच आधारे काय केलं बघा, मग चाफेकर बंधूंनी त्या रँडला संपवण्याचा प्लॅन केला. आणि एका दिवशी हा जो रँड नावाचा अधिकारी आहे बघा, सरळ 22 जून 1800 काय त्या ठिकाणी 97 मध्ये, हे तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचार, ही तारीख कन्फर्म येते बरं का. या दिवशी आपण जर बघितलं बघा पुण्यामध्ये या ठिकाणी सरळ सरळ राणी व्हिक्टोरिया जी आहे काय बघा त्या ठिकाणी, राणी व्हिक्टोरिया हिचा राज्याभिषेक आणि त्या राज्याभिषेकाचा आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी हरिक महोत्सव, ठीक आहे, हा त्या ठिकाणी साजरा केला जात होता, हरिक महोत्सव. आता पहिला भाग लक्षात ठेवतो. मग या महोत्सवाच्या दिवशी काय केलं बघा त्या ठिकाणी, हा जो रँड आहे हा रँड त्या ठिकाणी सरळ तिथं गेला होता. आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर पुण्यामध्ये एक गणेश खिंड आहे बघा, काय त्या ठिकाणी गणेश खिंड, या गणेश खिंडीमध्ये त्या ठिकाणी पकडून त्याची हत्या करण्याचा प्लॅन या चाफेकर बंधूंनी केला. आणि शेवटी 22 जून 1800 कधी बघा त्या ठिकाणी 97 मध्ये
97 मध्ये या जे काही चाफेकर बंधू आहेत यांनी काय केलं बघा, विशेष करून दोघं जण आहेत ते चाफेकर बंधूमध्ये, तसं हे तिघं जण, मग तुम्हाला बोलतो पुढच्याबद्दल. पण आता इथं 2 चाफेकर बंधू आहेत बघा, एक दामोदर चाफेकर, दामोदर आणि सेकंड कोण बघा त्या ठिकाणी बाळकृष्ण. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवला या ठिकाणी हे दामोदर हरी चाफेकर आणि बाळकृष्ण हरी चाफेकर, म्हणजे दामोदर आणि बाळकृष्ण या 2 भावांनी काय केलं, त्या गणेश खिंडीमध्ये त्या रँड जो काही अधिकारी आहे त्याची काय केली बघा, त्या ठिकाणी सरळ गोळ्या मारून हत्या केली. आयोग तुम्हाला प्रश्न विचारतात, चाफेकर बंधू 3 आहेत, काय बोलतो लक्षात ठेवला, कोणते कोणते 3 तुमच्या त्या ठिकाणी सरळ, एक आहे बघा दामोदर चाफेकर, सेकंड त्या ठिकाणी बाळकृष्ण चाफेकर आणि तिसरे कोण बघा त्या ठिकाणी वासुदेव चाफेकर. पण या तिघांच्या पैकी त्या रँडची जी हत्या केली बघा ती केली त्या ठिकाणी दामोदर चाफेकर यांनी, आणि बाळकृष्ण चाफेकर या दोघांनी मिळून काय केलं बघा, त्या ठिकाणी सरळ सरळ या रँडची जी हत्या आहे ती हत्या त्या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे पहिला भाग आपल्याला हे माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आहे. ओके, चला, बरोबर आहे ना स्वप्नील सर, तुम्ही कशाला कमेंट करता, इकडे लक्ष द्या ना तुम्ही. स्वप्नील साबळे सर तुम्ही इकडे लक्ष द्या. डेक्कन एज्युकेशन काय म्हणताय तुम्ही, डेक्कनची स्थापना टिळक, आगरकर, चिपळूणकर. तुम्ही काय करा बघा, थोडंसं इकडे लक्ष द्या, ठीक आहे. तुमच्या कमेंट्स वगैरे जे आहेत ना हे नंतर करा, कारण की काय झालं बघा, बाकी कुणीच कमेंट करणार नाही बरं का, जरा इकडे लक्ष द्या. काय बोलतोय हे तुमचे जे काही प्रश्न वगैरे आहेत, आता हा प्रश्न जरा तुम्ही ते वेगळं समाज सुधारकावरती प्रश्न विचारताय, आपण क्रांतिकारी चळवळ बघतोय, आणि एवढं कमेंट, एवढा लंबा मेसेज कशाला टाईप करताय सर तुम्ही, इकडे लक्ष द्या ना, इतका वेळ कशाला तुम्ही बर्बाद करताय, बरोबर आहे की नाही. तुमचा सध्याला पॉईंट सुरू आहे आपल्या क्रांतिकारी चळवळीचा, आणि तुम्ही भला बेक लिस्टच पाठवली त्याची, थोडं जरा इकडे लक्ष द्या साहेब तुम्ही. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे काय होतं माहिती आहे का, मग तुम्ही अशी गलती करता बघा. आता पॉईंट आपला हा सुरू आहे, तुम्ही दुसऱ्या त्या ठिकाणी तुमचं डिस्कशन चालतंय, आणि नंतर पुन्हा हे तुम्हाला समजत नाही, मग डबल तुम्ही तिसरं प्रकरण सुरू असताना इथं मला प्रश्न विचारताय, सर हेचं काय झालं. म्हणजे ज्यावेळेस आपलं सुरू आहे त्यावेळेस तुम्ही लक्ष देत नाही आहे, त्यावेळेस तुमचं तिसरंच काहीतरी चालतं, बरोबर आहे की नाही. आणि ज्यावेळेस आपण इथं सुरू करतो मग तुम्हाला हे समजत नाही आहे. त्यामुळे सध्याला जो पॉईंट सुरू आहे त्या पॉईंटकडे काय बघा तुम्ही सर्वांनी जरा लक्ष द्या. ओके, बाकी तुमच्या कमेंट्स वगैरे जे आहेत. आणि पहिला माझा एक मुद्दा लक्षात ठेव, चला काय असतं माहिती आहे का, मान्य आहे तुम्हाला प्रश्न वगैरे, जो तुमचा प्रश्न आहे ह्या प्रश्नाचे आपण त्या ठिकाणी उत्तर देऊया, परंतु आत्ता सध्याला मुद्दा तो नाही, आपण क्रांतिकारी मुवमेंट बघतोय सध्याला, बरोबर आहे की नाही. आणि माझ्या मते की जे प्रकरण ज्या टायमाला सुरू असतं, जर तिथं जो तुम्ही तो प्रश्न केला तर ते तुम्हालाही त्या ठिकाणी लवकर समजतं. म्हणजे याच्यावरनं काय समजतं माहिती आहे की, गोष्ट लक्षात ठेवला, याच्यावरनं सिद्ध होतं की आपलं प्रकरण सुरू आहे क्रांतिकारी चळवळीचं, आणि तुम्ही विचार करता तिकडं, म्हणजे तुम्हाला हे प्रकरण काय समजणार आहे मला सांगा. मग ज्यावेळेस तुम्ही कधी एखाद्या दिवशी हे व्हिडिओ बघताल किंवा हे प्रकरण अभ्यासाला घेताल त्यावेळेस काही समजणार नाही आहे. मग डबल तुम्ही त्यावेळेस माझा काहीतरी तिसरा पॉईंट सुरू असतो बघा शिकवायला, आणि डबल तुम्ही ह्या प्रकरणात मला प्रश्न विचारता, हे जरा योग्य नाही आहे. तुम्ही काय करा, आत्ता सध्याला इकडे लक्ष द्या. ओके, बाकी स्वप्नील सर बिलकुल कमेंट करायचे नाही. तुम्ही काय बोललोय, काय म्हणताय स्वप्नील सर, इकडे लक्ष द्या ना तुम्ही. बाकी तुमच्या कमेंटच चालल्या, तुमच्या कमेंट बंद होत नाही. आता तुम्ही जरा थोडंसं थोडं सिन्सिअर सारखं इकडे लक्ष द्या ना. चला काय बोलू तुम्हाला सरळ. इथं आपला मुद्दा सुरू आहे की जे चाफेकर बंधू होते त्यापैकी हे 2 व्यक्ती आहेत, कोण बघा त्या ठिकाणी, दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण हरी चाफेकर. या दोघांनी काय केलं बघा, 1897 साली त्या गणेश खिंडीमध्ये काय केलं बघा, सरळ त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया, हा जो काही वॉल्टर चार्लस रँड आहे त्याची गोळ्या मारून काय केली बघा, त्या ठिकाणी हत्या केली. आता पहिला मुद्दा असा आहे बघा, या ठिकाणी काय झालंय, मग या हत्येचा आरोप त्या ठिकाणी या 2 भावावरती ठेवला गेला, आणि ह्या हत्येचा आरोप त्या ठिकाणी 2 भावावरती ठेवून कुणाला बघा त्या ठिकाणी, दामोदर हरी चाफेकर. ओके, आणि सरळ आपण ज्याला म्हणूया, यांना काय केलं बघा त्या ठिकाणी, सरळ दामोदर हरी चाफेकर, आणि पहिलं प्रथमतः दामोदर आणि नंतर त्या ठिकाणी बाळकृष्ण हरी चाफेकर. म्हणजे बघा दामोदर हरी चाफेकर यांना प्रथमतः फासावर लटकवलं गेलं 18 एप्रिल 1998 मध्ये. काय बोललो बघा, 1898 मध्ये. आणि सेकंड जर आपण बघितलं बघा, हे तुमचे जे बाळकृष्ण हरी चाफेकर आहेत यांना फासावर लटकवलं गेलं कधी बघा त्या ठिकाणी, जानेवारी 1899 मध्ये. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा. आता काय करा बघा, ही PDF तुम्हाला मी टेलिग्रामवरती पोस्ट करणार आहे, 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मग ज्यावेळेस तुम्ही ही PDF रीड करताला बघा, त्यावेळेस हे एवढं करेक्शन करून घ्या. इथं काय झालं, थोडंसं ते टायपिंग करताना 1998 झाले. ओके, 1998 डबल तुम्ही जर मेसेज करताल सर 1998 त्यांची हत्या, म्हणजे त्यांना फासावर कसं काय लटकवलं गेलं, तर काय करा बघा, तिथं तुम्ही करेक्शन करून घ्या. 1900 नाही येते, ते काय बघा त्या ठिकाणी 1898. ओके, एप्रिल 1898 मध्ये या ठिकाणी दामोदर हरी चाफेकर यांना फाशी दिली गेली, आणि जानेवारी 1899 मध्ये बाळकृष्ण हरी चाफेकर यांना काय केलं बघा, तिथं फाशी दिली गेली. ठीक आहे, म्हणजे 2 भावांना काय केलं बघा, या ठिकाणी सरळ फाशा दिल्या गेल्या, आणि यांच्याबद्दलची जी माहिती आहे, ओके, म्हणजे या दोघांनी मिळून त्या ठिकाणी त्या रँडची हत्या केली, ही माहिती
बघा द्रविड बंधू आहेत, द्रविड बंधू त्यांच्या त्या व्यायाम मंडळामधले आहेत ते. ओके, या द्रविड बंधूंनी काय केलं बघा, सरळ ही माहिती त्या ठिकाणी सरकारला दिलेली आहे. म्हणजे पहिला भाग जर या द्रविड बंधूंनी ही माहिती जर सरकारला दिली नसती तर सरळ सरळ या ठिकाणी हे दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर यांना ही ठिकाणी फाशी झाली पण नसती कदाचित, लक्षात ठेवा चला. आणि त्यामुळे काय झालं माहिती आहे का, एक राग जो आहे तो राग त्या ठिकाणी व्यायाम मंडळाचे जे काही इतर सदस्य आहेत त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. कुणाबद्दल बघा, या ठिकाणी द्रविड बंधूबद्दल. आणि त्यामुळे काय केलं बघा, सरळ त्या ठिकाणी इथं वासुदेव चाफेकर हे एक बंधू आहेत त्यांचे, आणि अजून एक व्यक्ती लक्षात ठेवा बघा, महादेव विनायक रानडे. काय बोलतोय, महादेव गोविंद रानडे नाही बरं का, ते वेगळे, हे व्यायाम मंडळाचे मेंबर आहेत. कोण, महादेव विनायक रानडे, वासुदेव चाफेकर, आणि अजून एक व्यक्ती नाव लक्षात ठेवा बघा, खंडू साठे यांनी काय केलं, त्या द्रविड बंधूची हत्या केली. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा, दामोदर हरी चाफेकर आणि बाळकृष्ण हरी चाफेकर यांनी रँडची हत्या केली, आणि ही रँडची हत्या यांनी केली हे सांगितलं पोलीस लोकांना कोणी बघा, द्रविड बंधूंनी. आणि त्यामुळे द्रविड बंधूंची हत्या कोणी केली बघा, वसुदेव चाफेकर, महादेव त्या ठिकाणी विनायक रानडे आणि खंडू साठे यांनी काय केलं, त्या द्रविड बंधू जो आहे त्यांची हत्या केलेली आहे. आणि त्यामुळे सरळ सरळ भाग लक्षात ठेवा बघा, या तिघांनाही द्रविड बंधूच्या खुनाखाली, तिघांना म्हणजे कोणाला बघा, त्या ठिकाणी सरळ वसुदेव चाफेकर यांना, महादेव विनायक रानडे यांना आणि खंडू साठे यांना. आता 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या बरं का. आयोग तुम्हाला कुठं कन्फ्यूज करू शकतं ना, काय सांगता येत नाही. म्हणजे आपण कधी कधी काय करतो माहिती आहे का, सरळ सरळ आपण अभ्यास करताना एक सरळ एक लाईन वाचून टाकतो बघा, काय की चाफेकर बंधूंनी त्या रँडची हत्या केली, बरोबर आहे का नाही. पण चाफेकर 3 बंधू, त्यापैकी 2च बंधूंनी काय केले, हत्या केलेली आहे. ते 2 बंधू कोणते, एक दामोदर हरी चाफेकर आणि बाळकृष्ण हरी चाफेकर. आणि या 2 बंधूंना त्या रँडच्या हत्येच्या आरोपाखाली फाशी दिली गेलेली आहे. परंतु वसुदेव चाफेकर हे जे तिसरे बंधू आहेत यांना त्या द्रविड बंधूच्या हत्येच्या आपण ज्याला म्हणतो आरोपाखाली काय केलं बघा, त्या ठिकाणी फासावरती लटकवले गेले. त्यामुळे सरळ सरळ आपल्याला हा एक वेगळा भाग त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आणि अजून एक वेगळा भाग लक्षात ठेवला बघा, की आता सरळ सरळ मग हे जे चाफेकर बंधू होते यांच्याबद्दल इतिहासामध्ये बरेचसे जे काही इतिहासकार आहेत बघा, किंवा त्या ठिकाणी महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यांनी स्टेटमेंट केलं बघा. जसं लाला लजपतराय यांनी काय स्टेटमेंट केलं बघा, की भारतातील क्रांतिकारी चळवळीचे संस्थापक जर कोण असतील तर हे त्या ठिकाणी चाफेकर बंधू आहेत. हे स्टेटमेंट तुम्हाला कधी कधी येते बरं का परीक्षेला, की खालीलपैकी भारतातील क्रांतिकारी चळवळीचे संस्थापक कुणाला म्हणायचे, तर म्हणायचे बघा त्या ठिकाणी चाफेकर बंधूंना. हा, पण कुणी म्हणले त्यांना, असं लाला लजपतराय यांचं हे स्टेटमेंट आहे. त्यानंतर बघा जे आपलं रौलेट कमिशन आलं नंतर 1919 मध्ये, यांनी काय सांगितलं बघा, की भारतीय आतंकवादाचा पहिला विस्फोट म्हणजे ह्या रँडची हत्या. ओके, हा एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी सरळ माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आहे. आणि त्यानंतर आपण जर बघितलं बघा, सरळ सरळ एक लोकमान्य टिळकांनी काय केलं बघा, त्यांच्या केसरी हा जो लेख आहे, तुम्हाला मगाशी मी बोललोय, ओके, मगाशी त्या ठिकाणी बोललो होतो बघा, की केसरी हा जो काही त्या ठिकाणी त्यांचं वृत्तपत्र होतं, या केसरीमध्ये काय केलं बघा, त्यांनी एक लेख लिहिलेला आहे. आणि या लेखामध्ये त्यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट दिलं बघा. आणि ते स्टेटमेंट कोणतं आहे, जसं या चाफेकर बंधूंनी बघा त्या ठिकाणी रँडची हत्या केली. म्हणजे या रँडची हत्या आपण जर बघितलं बघा, सरळ या रँड जो काही वध केलेला आहे किंवा त्याची जी हत्या केलेली आहे त्या हत्येची तुलना या ठिकाणी टिळकांनी त्या केसरी वृत्तपत्राच्या लेखामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जी अफजल खानाचा आपण ज्याला म्हणूया इथं जो वध केला होता त्या वधासोबत केलेली आहे. काय बोलतो बघा, म्हणजे जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा जर प्रश्न विचारला की खालीलपैकी चाफेकर बंधूंनी जी रँडची हत्या केली, ओके, त्या हत्येची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांनी जो अफजल खानाचा वध केला त्या वधासोबत कुणी केली, तर सरळ बघा त्या ठिकाणी कुणी केलेली आहे, लोकमान्य टिळकांनी. केसरी हा जो काही त्यांचं वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्रामध्ये काय केलं बघा, या ठिकाणी ही तुलना केलेली आहे. म्हणजे पहिला भाग आपल्याला हा या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, बऱ्याचदा तुम्हाला परीक्षेमध्ये या अशा ज्या काही आपण ज्याला म्हणूया स्टेटमेंट आहेत त्या स्टेटमेंट संदर्भात जर तुम्हाला प्रश्न जर विचारले तर याचा आन्सर त्या ठिकाणी तुम्हाला देता येणं आवश्यक आहे. ठीक आहे, आणि हे स्टेटमेंट तुम्हाला अशाच प्रकारे विचारले जाऊ शकतात. जर आपण पाठीमागचे जर क्वेश्चन पेपर जर चेक केले तर तुम्हाला बऱ्याचदा अशा प्रकारच्या स्टेटमेंटवरती प्रश्न आलेला आहे. ओके, चलो मला सांगा इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे का? आपण महाराष्ट्रामधल्या क्रांतिकारी चळवळीचा अभ्यास करतोय आणि महत्त्वाची गोष्ट बघा, आपण 3 क्रांतिकारकांच्याबद्दल आता बोलणार आहोत. त्यातले 2 आपले संपले. एक म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला वसुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल बोललेलो आहे. त्यानंतर आता आपण चाफेकर बंधू यांच्याबद्दल पण त्या ठिकाणी बोललेलो आहोत. आता तिसरा भाग लक्षात ठेवा बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ओके, आणि एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व की ज्यांचं कार्य किंवा ज्यांची देशसेवा ही खूप अफाट आहे. ओके, आणि त्यांचं नाव लक्षात ठेवा, विनायक दामोदर सावरकर. आता जर आपण त्यांचा जर जन्म बघितला बघा, 28 मे
1983 मध्ये काय झालं, त्यांचा जन्म हा नाशिक जिल्ह्यामध्ये भगूर नावाचे गाव आहे बघा, त्या गावामध्ये काय झाले, त्यांचा त्या ठिकाणी जन्म जो आहे तो जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. आता जर आपण विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल जर बोललो बघा, तर सावरकरांनी चाफेकर बंधूंनी जी त्या ठिकाणी रँडची हत्या केली होती, या हत्येचा आपण ज्याला म्हणूया प्रभाव जो आहे तो प्रभाव त्या ठिकाणी सावरकरांच्या मनावरती खूप सारा पडला होता. आणि जर तुम्ही सावरकरांच्या बद्दल जर बोललो बघा, सावरकर हे त्या ठिकाणी खूप मोठे तत्वज्ञ होते. त्याचा पुढचा भाग लक्षात ठेवा, त्याला विज्ञाननिष्ठ म्हणजे आधुनिक विचाराने चालणारे व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर बघा बुद्धिजीवी विचारवंत आहेत, बुद्धिजीवी म्हणजे स्वतःच्या बुद्धीला जे पडतं तसंच करायचं त्या विचाराचे ते आहेत. आणि समाजसुधारक पण आहेत बघा सावरकर. म्हणजे असं एक आपण ज्याला म्हणूया सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व त्या ठिकाणी त्या कालखंडामध्ये हे विनायक दामोदर सावरकर होते. आणि जे तुम्हाला मगाशी बोललो बघा मी, चाफेकर बंधूंनी पुण्यामध्ये जे काही रँडची हत्या केली होती, त्या हत्येचा खूप प्रभाव आपण ज्याला म्हणूया हा त्या ठिकाणी सावरकरांच्या मनावरती जो आहे तो मनावरती त्या ठिकाणी पडला होता बघा. आता जर तुम्ही त्यांच्या क्रांती कार्याबद्दल जर बोललो बघा, तर सरळ सरळ भाग लक्षात ठेवा. यांनी काय केलं माहिती आहे का, विशेष करून त्या ठिकाणी नाशिकमध्ये आणि तो जो काही परिसर आहे, ब्रिटिशांच्या विरुद्ध सर्व युवकांनी एकत्र यायला पाहिजे. काय बोललो बघा, सर्व युवकांनी एकत्र यायला पाहिजे. पण सर्व युवकांनी एकत्र येण्यासाठी प्रथमतः त्या युवकांच्या मनामध्ये आपल्याला राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती जागृत करणं आवश्यक आहे. आणि या अनुषंगाने काय केलं बघा, युवकांच्या मनामध्ये किंवा तत्कालीन त्या कालखंडामधली जी काही जनता आहे त्या जनतेच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम देशप्रेम जागृत करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूह ही जी संघटना आहे बघा, ती संघटना काय केली, त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. ओके, हा एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आहे. आता जर तुम्ही थोडंसं पुढे गेले बघा, सेकंड भाग लक्षात ठेवा, त्यांनी काय केलं, आता इथं 1899 मध्ये या ठिकाणी राष्ट्रभक्त समूह निर्माण केला. परंतु सेकंड भाग बघा, आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी युवकांना एकत्र आणलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. मग युवकांना ज्यावेळेस युवक सर्व त्या ठिकाणी एकत्र येतील, त्यांच्यामध्ये एकता निर्माण होईल, त्यावेळेस आपण त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम देशप्रेम ह्या भावना जागृत करू शकतो. आणि त्या अनुषंगाने काय केलं बघा, त्यांनी इसवी सन त्या ठिकाणी 1900 मध्ये, कधी बघा 1900 मध्ये नाशिक इथं काय केलं बघा, गणपती उत्सव साजरा करण्यासाठी. हा एक वेगळा भाग लक्षात ठेवा. गणपती काय बघा त्या ठिकाणी उत्सव साजरा करण्यासाठी 1900 मध्ये त्यांनी नाशिक शहरामध्ये एक संघटना स्थापन केली बघा. आणि ज्या संघटनेचं नाव लक्षात ठेवा, ती तुमच्या बघा त्या ठिकाणी मित्र मंडळ. काय बोललो बघा, मित्रमेळा नाही बरं का, मित्रमेळा हा भाग तुमचा थोडा वेगळा आहे. मी तुम्हाला काय बोललो, मित्रमंडळ 100% लक्षात ठेवा. मित्रमंडळ ही संघटना त्यांनी कधी निर्माण केली बघा, तर सावरकरांनी ही संघटना 1900 मध्ये. परंतु पहिला मुद्दा असा आहे, कधी पण बघा इथं सावरकरांच्या बद्दल किंवा कोणतेही तुम्ही क्रांतिकारक घ्या, त्या क्रांतिकारकांनी जी संघटना स्थापन केलेली आहे ती संघटना स्थापन करण्यापाठीमागचा त्यांचा मोटिव्ह काय होता हे तुम्हाला समजलं पाहिजे बघा. आता मी जर तुम्हाला या राष्ट्रभक्त समूहाबद्दल बोललो बघा, तर मला सांगा सावरकरांनी हा जो काही समूह निर्माण केलाय, तो समूह निर्माण करण्याच्या पाठीमागे त्यांचा उद्देश काय होता, युवकांच्या तरुणांच्या किंवा जनतेच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती जागृत करणे हा त्यांचा उद्देश होता. परंतु जे मित्रमंडळ निर्माण केले 1900 मध्ये, हे मित्रमंडळ स्थापन करण्याच्या पाठीमागे उद्देश कोणता आहे की नाशिकमध्ये काय करायचं बघा, त्या ठिकाणी त्यांना गणपती उत्सव जो आहे तो साजरा करायचा. आणि त्यासाठी काय केलं बघा, त्यांनी हे मित्रमंडळ स्थापन केलेलं आहे. म्हणजे हा एक वेगळा भाग आपल्याला सावरकरांच्या बद्दल त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आणि नंतरच्या कालखंडामध्ये काय झालं बघा, म्हणजे 1904 मध्ये याच मित्रमेळा ही जे काही त्यांचं जे काही मित्रमंडळ आहे, या मित्रमंडळाचं किंवा या संघटनेचं नंतर रूपांतर त्यांनी काय केलं बघा, 1904 मध्ये, 1900 कधी बघा त्या ठिकाणी 4 मध्ये सरळ त्या ठिकाणी अभिनव भारत या संघटनेमध्ये केलं. काय बोललो बघा, जे काही त्यांचं मित्रमंडळ आहे किंवा मित्रमेळा या संघटनेचं रूपांतर त्यांनी कशामध्ये केलं बघा, हे 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेमध्ये केलेलं आहे. आणि मग इथून पुढे काय झालं बघा, या अभिनव भारत संघटनेच्या माध्यमातून यांनी काय केलं बघा, त्या ठिकाणी नाशिक पुणे वगैरे किंवा संपूर्ण जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध एक वेगळा आवाज उठवलेला आहे. आणि तो आवाज आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. पहिला मुद्दा, 1904 मध्ये अभिनव भारत संघटना निर्माण झालेली आहे बघा. अध्यक्ष आहेत विनायक दामोदर सावरकर, उपाध्यक्ष लक्षात ठेवा VVS अय्यर. आणि ठिकाण त्या ठिकाणी कोणतं आहे बघा, नाशिक हे ठिकाण आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा अभिनव भारत संघटनेच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी होत्या बघा. मग कुठं कुठं स्थापन केलं बघा, कधी कधी हे पण तुम्हाला विचारलं जातं. तर बघा एक आहे मुंबईमध्ये, सोलापूरमध्ये, ठाणे, नाशिक, पुणे, खानदेशामध्ये. इथं काय केलं बघा, त्यांनी ह्या अभिनव भारत संघटनेच्या शाखा ओपन केलेल्या आहेत. आता वास्तविकतेमध्ये लक्षात ठेवा, 1904 साली संघटना काय बघा त्या ठिकाणी स्थापन झालेली. आणि 1905 मध्ये इंग्रजांनी काय केलं, बंगालची फाळणी केली, बरोबर आहे की नाही. आता मुद्दा असा आहे बघा, एक कधी पण माझा एक पॉईंट लक्षात ठेवा बघा, जर 1905 मध्ये बंगालच्या फाळणीविरुद्ध बंगालमध्ये आणि नंतर अखंड भारतामध्ये जे तुमचं वंगभंग आंदोलन सुरू झालेलं आहे, आणि या वंगभंग आंदोलनामध्ये या ठिकाणी जनतेने काय केलं बघा, स्वदेशीचा पुरस्कार केलेला आहे. आणि म्हणून त्या आंदोलन आपण नाव काय दिलं बघा, त्या ठिकाणी स्वदेशी आंदोलन दिलेलं आहे.
मग पहिला भाग लक्षात ठेवा चला, स्वदेशी आंदोलन हे जर त्या आंदोलनाचं नाव आहे तर परकीय मालांच्या होळ्या केल्याशिवाय आता पर्याय नाही, म्हणजे परकीय माल सरळ सरळ जाळून टाकायचा आहे. मग एक आपण जर बघितलं बघा, अभिनव भारत ही जी काही संघटना आहे या संघटनेने काय केलं बघा, पूर्णपणे स्वदेशीचा पुरस्कार केलेला आहे. आणि स्वदेशीचा पुरस्कार करून पहिला मुद्दा एक लक्षात ठेवा, यांनी काय केलं बघा, त्या ठिकाणी सरळ सरळ नाशिकमध्ये आणि पुणे असेल किंवा त्या ठिकाणी महाराष्ट्र जो आहे या महाराष्ट्रामध्ये काय केलं बघा, या ठिकाणी सर आपण ज्याला म्हणूया परकी मालाच्या होळ्या ज्या आहेत ह्या होळ्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत. इथं तुम्हाला MPSCने एकदा प्रश्न विचारलेला आहे आणि तो प्रश्न कोणता बघा, की बंगालच्या फाळणीविरुद्ध जे स्वदेशी आंदोलन भारतामध्ये छेडलं गेलं होतं. ओके, मग या स्वदेशी आंदोलनाच्या दरम्यान नाशिकमध्ये पहिली या ठिकाणी परकीय मालाची होळी कोणी केली, काय बोललोय, नाशिकमध्ये पहिली परकीय मालाची होळी कोणी केली, तर ती कोणी केली बघा, त्या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर यांनी ही पहिली त्या ठिकाणी होळी केलेली आहे. हा एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा. ठीक आहे, आता त्यानंतर आपण जर बघितलं बघा, डिसेंबर 1905 मध्ये काय बोललं, डिसेंबर 1905 मध्ये सावरकरांनी काय केलं माहिती आहे का, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्या ठिकाणी ते BA पास झाले. महत्त्वाचे मुद्दा लक्षात ठेवा, काय त्या ठिकाणी BA पास झालेले होता. आणि त्याच्या पुढे जर आपण बघितलं बघा, पुढच्या वर्षी म्हणजे 1906 मध्ये कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी सावरकर त्या ठिकाणी लंडनला गेले. एक जीवन प्रवास फक्त लक्षात ठेवा चला, 1906 मध्ये त्या ठिकाणी लंडनला गेलेले होते. आणि जसे त्या ठिकाणी सावरकर लंडनला गेले, पहिला एक भाग लक्षात ठेवा चला बघा, सरळ सरळ इथं तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा मुद्दा विचारला जाऊ शकतो आणि तो मुद्दा काय करा थोडं लक्षात ठेवा चला बघा. आता तो मुद्दा कोणता आहे, मग सावरकर कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी लंडनला एक त्यांना म्हणजे जाण्यासाठी एक शिष्यवृत्ती भेटली होती बघा. आणि ती शिष्यवृत्ती जर कोणती होती तर सरळ बघा लक्षात ठेवा चला, बॅरिस्टर सरदार सिंग राणा, काय बोललं बघा, बॅरिस्टर सरदार सिंग राणा यांनी काय केलं तर माहिती आहे का, लक्षात ठेवा एक 2000 रुपयांची जी काही शिष्यवृत्ती आहे, ही शिष्यवृत्ती आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी सरळ सरळ बघा, त्या शिष्यवृत्ती नाव आहे त्या ठिकाणी काय, छत्रपती शिवाजी महाराज फेलोशिप. ओके, ही फेलोशिप त्यांना मिळाली होती. आणि ही फेलोशिप मिळून काय केलं बघा, त्यांनी त्या ठिकाणी लंडनचा प्रवास किंवा आपण ज्याला म्हणूया कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी सावरकर त्या ठिकाणी लंडनला गेले. हा एक वेगळा भाग आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. आता जसे सावरकर लंडनला गेले बघा, हे प्रवास लक्षात ठेवा चला कसा चाललाय. ओके, प्रवास कसा आपण बघतोय बघा, या ठिकाणी सरळ 1900 मध्ये मित्रमंडळ किंवा मित्रमेळा, 1904 मध्ये तुमचा अभिनव भारत, 5 मध्ये बरोबर आहे की नाही पुण्याचा फर्ग्युसन कॉलेजमधून BA पास, 6 मधून त्या ठिकाणी आता कायद्याच्या शिक्षणासाठी लंडनला चालले. पण लंडनला जाण्यासाठी त्यांना जी फेलोशिप मिळाली ती कोणती मिळाली बघा, त्या ठिकाणी सरळ छत्रपती शिवाजी महाराज फेलोशिप त्यांना मिळालेली आहे. आणि ही फेलोशिप मिळून त्यांनी लंडनचा प्रवास सुरू केला. आता लंडनला गेल्यानंतर तिथं बघा ऑलरेडी या ठिकाणी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी काय केलं तर बघा, एक आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी इंडिया हाऊस नावाचं एक हॉस्टेल सुरू केलं होतं. काय बोलू बघा, इंडिया हाऊस नावाचं त्या ठिकाणी एक हॉस्टेल जे आहे ते हॉस्टेल त्या ठिकाणी लंडन शहरामध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी त्या ठिकाणी सुरू केलं होतं. आणि त्याच्या पुढचा आपण जर भाग बघितला बघा तर सरळ सरळ त्या ठिकाणी 1906च्या नंतर विनायक दामोदर सावरकर त्या हॉस्टेलमध्ये राहिले. आणि तिथं राहून त्यांनी काय केलं बघा, या ठिकाणी त्या हॉस्टेलमध्ये असणारे अजून जे काही त्या ठिकाणी भारतातले युवक आहेत त्यांच्या पण मनामध्ये राष्ट्रभक्ती जागृत करण्याचं काम केलेलं आहे. हा एक वेगळा भाग लक्षात ठेवा. आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी काय केलं बघा, 1906 मध्ये त्या हॉस्टेलमध्ये राहणारे अजून जे काही त्या ठिकाणी भारतातले युवक आहेत त्यांना एकत्रित केलं. आणि एकत्रित करून काय केलं बघा, सरळ सरळ फ्री इंडिया सोसायटी जी आहे ही फ्री इंडिया सोसायटी काय केली बघा, त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. पण फ्री इंडिया सोसायटी निर्माण करण्यापाठीमागे त्यांचा उद्देश काय होता, तर उद्देश आहे बघा त्या ठिकाणी काय, क्रांतिकाराद्वारे किंवा क्रांतीद्वारे भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हा त्यांचा उद्देश होता. ओके, कधी कधी तुम्हाला हा पण एक वेगळा मुद्दा जर परीक्षेमध्ये आला तर तोही तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा. ठीक आहे, आता ही जी काही त्यांनी फ्री इंडिया सोसायटी स्थापन केली होती बघा, मग त्या लंडनमध्ये त्या इंडिया हाऊसमध्ये सावरकरांनी काय केलं बघा, बरेचसे युवकांना एकत्र केलं. आणि लंडन देशामध्ये त्यांनी भारतातले अक्षरशः लक्षात ठेवला जे त्या ठिकाणी हिंदूंचे सण आहेत ते सण काय केले बघा त्या ठिकाणी त्या इंडिया हाऊसमध्ये साजरे केले सण उत्सव. मग त्यामध्ये दिवाळी असेल, दसरा आहे, बरोबर आहे का नाही, बाकी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, गणेश उत्सव आहे, अशा प्रकारचे उत्सव त्यांनी काय केले बघा त्या ठिकाणी लंडनच्या त्या इंडिया हाऊसमध्ये इथं साजरे केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, जिथं तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न येतो की त्या लंडनच्या प्रवासामध्ये किंवा त्या इंडिया हाऊसमध्ये राहत असताना सावरकरांनी काय केलं बघा, सरळ सरळ या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी जोसेफ मॅझिनी, काय बोललो बघा, जोसेफ मॅझिनी यांचं जे काही चरित्र आहे हे चरित्र काय केलं बघा त्या ठिकाणी लिहून काढलेलं आहे. हा एक वेगळा भाग आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आणि जोसेफ मॅझिनी यांचं मराठीमध्ये चरित्र काय बघा त्यांनी लिहिलेलं आहे. आणि ह्या जोसेफ मॅझिनी
यांच्या जे काही चरित्राच्या काही कॉपीज आपण ज्याला म्हणूया, ह्या काय केलं बघा त्यांनी त्या ठिकाणी भारतामध्ये जे क्रांतिकारक आहेत त्यांना वाचण्यासाठी दिल्या. परंतु पहिला भाग लक्षात ठेवा चला, ह्या ज्या काही कॉपीज आहेत बघा 1907 मध्ये त्यांचे भाऊ आहेत, नाव लक्षात ठेवा चला, बाबाराव सावरकर यांनी काय केलं बघा त्या ठिकाणी भारतात वाटल्या. आता सावरकरावरती नंतर हा पुढच्या कालखंडामध्ये आरोप पण ठेवला गेला आहे, तुम्हाला पुढे बोलतो मी तो, ठीक आहे. परंतु पहिला भाग लक्षात ठेवा चला बघा, हा तुम्हाला एक वेगळा जो मुद्दा आहे तो मुद्दा त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पहिला मुद्दा, त्यांनी लंडनमध्ये काय केलं बघा सावरकरांनी, त्या इंडिया हाऊसमध्ये फ्री इंडिया सोसायटी निर्माण केलेली आहे आणि ती सोसायटी निर्माण करून युवकांना एकत्रित केलं, त्यांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती जागृत करण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर सेकंड भाग त्यांनी काय केलं बघा, हिंदूंचे सण उत्सव त्या ठिकाणी त्या इंडिया हाऊसमध्ये साजरे केले. दुसरा मुद्दा, जोसेफ मॅझनी यांचं चरित्र जे आहे ते मराठीमध्ये लिहिलं, त्याच्या काही कॉपीज त्या ठिकाणी त्यांचे बंधू बाबाराव सावरकर यांच्या हातात दिल्या आणि त्यांनी त्या भारतातल्या युवकांना वाटण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवलं बघा 1907 मध्ये काय बोलू बघा, 1907 मध्ये आपल्या भारतामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध एक उठाव झाला पाठीमागं, कोणता बघा त्या ठिकाणी 1857 उठाव, आणि या उठावाला या ठिकाणी 50 वर्ष कंप्लीट झाली बघा, कधी 1907 मध्ये. मग आता पहिला भाग लक्षात ठेवला बघा, या उठावाची जयंती साजरी करण्याचं म्हणजे 50वी जयंती जी आहे ही साजरी केली कोणी, सावरकरांनी. ही साधीसुधी घटना नाही पोरांनो. आणि मग पहिला भाग लक्षात ठेवला आपण जर बघितलं बघा की या उठावाचे कारणे सांगणारा एक ग्रंथ पण त्यांनी लिहिला होता, आणि तो ग्रंथ लक्षात ठेवला कोणता बघा, 1857चे स्वातंत्र्य समर हा जो काही ग्रंथ आहे, हा ग्रंथ त्या ठिकाणी जर कुणी लिहिला असेल तर कुणी लिहिलं बघा, या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं आहे. ओके, घटना लक्षात ठेवला बघा, लंडनच्या जो काही त्यांची 1906 मध्ये जे गेले, तिथून गेल्यानंतर बघा त्यांनी काय काय केलं ते जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं गेलं तर तोही वेगळा भाग आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. ओके, आता ज्यावेळेस त्यांनी हा ग्रंथ तिथं लंडनमध्ये पब्लिश केला, नंतरच्या कालखंडामध्ये सरकारने त्या ग्रंथावरती बंदी पण आणलेली आहे. परंतु पहिला भाग लक्षात ठेवला बघा, सरळ आपण जर बघितलं तर या ग्रंथाच्या काही आवृत्त्या देशातल्या जगातल्या वेगवेगळ्या आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी देशामध्ये पब्लिश झाल्या होत्या बघा. तर पहिला भाग लक्षात ठेवला, सरळ आपण ज्याला म्हणूया पहिली जी आवृत्ती आहे कोणत्या ग्रंथाची बघा, 1857च्या स्वातंत्र्य समरची पहिली आवृत्ती या ठिकाणी लंडनमध्ये काय झाली बघा, प्रकाशित झाली, नंतर बंदी घातली गेली. दुसरी आवृत्ती बघा आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये काय केलं, या ठिकाणी पब्लिश केलेली, परंतु कुणी केली बघा, लाला हरदयाळ यांनी काय केले, या ठिकाणी 1857च्या स्वातंत्र्य समरची सेकंड आवृत्ती अमेरिकेमध्ये पब्लिश केलेली आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, भारतामध्ये भगतसिंग यांनी काय केलं, या ठिकाणी तिसरी आवृत्ती जी आहे ती त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे. आणि जर आपण चौथी जर आवृत्तीबद्दल बोललो बघा, तर चौथी आवृत्ती या ठिकाणी सिंगापूरमध्ये सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं, त्या ठिकाणी ती पब्लिश केलेली आहे. म्हणजे सरळ माझा भाग लक्षात ठेवला, जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा जर प्रश्न विचारला की हा जो ग्रंथ जो आहे कोणता ग्रंथ बघा, 1857चा स्वातंत्र्य समर, याच्या 4 आवृत्त्या, ओके, आणि कुणी कोणत्या देशामध्ये पब्लिश केल्या. पहिली आवृत्ती खुद्द त्या ठिकाणी सावरकरांनी लंडनमध्ये, दुसरी आवृत्ती लाला हरदयाळ यांनी अमेरिकेमध्ये, तिसरी आवृत्ती या ठिकाणी भगतसिंग यांनी भारतामध्ये, आणि चौथी आवृत्ती बघा त्या ठिकाणी सिंगापूरमध्ये डॉक्टर सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं बघा, या ग्रंथाच्या ज्या आवृत्त्या आहेत त्या आवृत्त्या ठिकाणी पब्लिश करण्याचं कार्य जे आहे ते कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. हा एक भाग त्या ठिकाणी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे बघा, ठीक आहे. चलो, आता अजून एक भाग लक्षात ठेवतो बघा, आपल्याला काय करायचं आहे, 1907 मध्येच ह्या घटना आपल्याला माहित पाहिजे बघा. 1900 त्या ठिकाणी 7 मध्ये त्या अभिनव भारतच्या एक सदस्य आहेत बघा, ज्यांचं नाव लक्षात ठेवला, मॅडम भिकाजी कामा. प्रॉपर भाग आपल्याला ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा. 1907 मध्ये आपण जर बघितलं बघा, जर्मनीमध्ये एक ठिकाण आहे तुमचं, आणि ज्या ठिकाणचं नाव लक्षात ठेवला आपण, ज्या ठिकाणला म्हणूया त्या ठिकाणी स्टुटगार्ड नावाचं, कोणतं बघा, स्टुटगार्ड, म्हणजे जर्मनीमधलं हे ठिकाणी स्टुटगार्ड ठिकाण आहे. या स्टुटगार्डमध्ये काय झालं बघा, त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय परिषद जी आहे ही त्या ठिकाणी पार पडली होती, आणि या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भारताचं नेतृत्व जर कुणी केलं असेल तर कुणी केलं बघा, तर ते केलेले त्या ठिकाणी अभिनव भारत संघटनेच्या सदस्या, ज्यांचं नाव लक्षात ठेवलं मॅडम भिकाजी कामा. आता त्या परिषदेमध्ये जे काही इतर देश आले होते बघा, त्यांचे झेंडे होते, फ्लॅग, आणि त्यांनी त्या ठिकाणी ते पब्लिश केले, म्हणजे ते फडकवले झेंडे. परंतु पहिला भाग लक्षात ठेवला, सरळ आपण ज्याला म्हणूया, आता इथं काय झालं बघा, परंतु भारताचा इथं आपण जर बघितलं तर कोणता असा एक स्वतंत्र फ्लॅग नव्हता, त्यामुळे असा पहिला मुद्दा लक्षात ठेवला बघा. इथं काय केलेलं आहे, मग या मॅडम भिकाजी कामा यांनी तिथे एक फ्लॅग तयार केला, आणि जगामध्ये म्हणजे आपण ज्याला म्हणूया या तुमच्या आंतरराष्ट्रीय जागतिक परिषदेमध्ये जर प्रथमतः भारताचा फ्लॅग किंवा झेंडा जर कुणी फडकवला असेल तर तो फडकवला बघा त्या ठिकाणी मॅडम भिकाजी कामा यांनी. हा एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे, म्हणजे आहे. ओके, एक वेगळा हा एक भाग लक्षात ठेवला. त्यानंतर बघा, जो काही ग्रंथ तुम्हाला मगाशी बोललो मी, कोणता त्या ठिकाणी 1857चा स्वातंत्र्य समर हा जो ग्रंथ आहे, आता या ग्रंथाच्या काही प्रती, ओके, पुन्हा भाग लक्षात ठेवला, त्यांचे जे बंधू आहेत बाबाराव सावरकर यांनी भारतामध्ये पण त्या ठिकाणी वाटलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, इथं काय झालंय, ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध
बऱ्याचशा कविता किंवा बरेचसे लेख जे आहेत हे लेख त्या इथं बाबाराव सावरकर यांनी काय केलं बघा या ठिकाणी पब्लिश केलेले आहेत. आता पहिला मुद्दा, नेमकं ब्रिटिश सरकार आणि विनायक दामोदर सावरकर यांच्यामध्ये आता आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी वाद नेमके कसे झाले आपण त्याच्याबद्दल चर्चा करू. ठीक आहे, पहिला सरळ सरळ भाग लक्षात ठेवतो बघा काय केले या ठिकाणी सरकारने असे काही आरोप ठेवले. त्याचा पहिला आरोप असा आहे की सावरकरांनी काय केलं बघा, लंडनमधून क्रांती म्हणजे ब्रिटिशांच्या विरुद्ध क्रांती करण्यासाठी काही पुस्तकं वगैरे, जसं मी तुम्हाला मगाशी बोललो बघा, हे स्वातंत्र्य समर पुस्तक आहे. त्यानंतर जोसेफ मॅझनी यांचं ते पुस्तक आहे आणि पुस्तकाबरोबर काय केलं बघा, काही शस्त्र वगैरे जे आहेत हे शस्त्र काय केले त्या ठिकाणी सरळ सरळ काय म्हणताय, भिकाजी आहे का भिकाई, काय तुम्ही प्रश्न विचारता रे या इकडे. ठीक आहे, भिकाजी असू द्या किंवा भिकाई असू द्या, सिंपल गोष्ट आहे ना. आयोग तुम्हाला तसं विचारणार आहे का भिकाजी का भिकाई, असं कधी विचारलं जाणार नाही सानप सर. ठीक आहे, ते तुम्ही बाजूला थोडा भागतो, फक्त मॅडम भिकाजी कामा म्हणा. ठीक आहे, आयोगाने भिकाजी उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला असा कधी प्रश्न येईल का मॅडम भिकाजी कामा यांचं नाव नेमकं काय आहे, भिकाजी आहे का भिकाई आहे, असं कधी विचारलं जाणार नाही सर. त्यामुळे तुम्ही इथं जास्त वेळ नका घेऊ. ठीक आहे, हे तुम्हाला कधी विचारलं जाणार नाही. सरळ मॅडम भिकाजी कामा म्हणा. क्लिअर सर्वांना? ओके, हे भिकाई असू द्या किंवा भिकाजी असू द्या, आपल्यासाठी ते शब्द आपल्याला समजणं आवश्यक आहे. हे तुम्हाला असं कधी विचारलं जाणार नाही. चला या पुढचा मुद्दा. आता सरळ मी तुम्हाला मुद्दा काय सांगितलं बघा, तरीकडे सावरकरांवरती आरोप कोणते ठेवले गेले की यांनी काय केलं बघा, तरीकडे शस्त्र वगैरे जे आहेत ते भारतामध्ये पाठवले, बरोबर आहे का. त्यानंतर आपण जर बघितलं बघा की आणि हे शस्त्र त्या ठिकाणी भारतामध्ये वाटण्याचं काम कोणी केले, त्यांचे बंधू बाबाराव सावरकर, हा पहिला. आणि बाबाराव सावरकरवरती पण आरोप ठेवले गेले की तुम्ही काय केलं बघा, तरीकडे शस्त्र हे भारतातल्या तरुणांना वाटलेले आहेत. आणि दुसरा मुद्दा लक्षात ठेवला, तुम्ही ब्रिटिशांच्या विरुद्ध भडकावणारं जे साहित्य आहे ते स्वतः रचले आणि ते काय केलं बघा, तरीकडे या भारतामधल्या जनतेला ते पुरवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे सरळ सरळ मुद्दा लक्षात ठेवला बघा, इथं काय झालेलं आहे आपण ज्याला म्हणूया की या कृत्यासाठी काय केलं बघा की बाबाराव सावरकर ओके यांना काय केलं बघा, तरीकडे सरळ जन्मठेपेची शिक्षा जी आहे ती शिक्षा त्या ठिकाणी ब्रिटिश सरकारने दिली. म्हणजे आरोप कोणते ठेवले, म्हणजे अजून एक वेगळा मुद्दा आहे बघा की आरोप त्यांच्यावरती हे ठेवले गेले की तुम्ही शस्त्र वाटलेले आहे, बरोबर आहे का. ब्रिटिशांच्या विरुद्ध काय केलं बघा, त्या ठिकाणी भारतातील तरुणांना भडकवलेलं आहे, असे आरोप त्या ठिकाणी ठेवले गेले आणि त्यांना काय केलं बघा, डायरेक्ट जन्मठेपेची शिक्षा जी आहे ती शिक्षा त्या ठिकाणी त्यांना सुनावली. आता पहिला माझा एक मुद्दा लक्षात ठेवला, मग बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा दिल्यामुळं एक क्रांतिकारक आहेत बघा, ज्यांचं नाव लक्षात ठेवला, मदनलाल धिंगरा. काय बोललो बघा, मदनलाल धिंगरा यांनी काय एक प्लॅन केला. तो प्लॅन असा आहे की आता ब्रिटिश सरकारला त्या ठिकाणी किंवा ब्रिटिशांचे जे अधिकारी आहेत त्यांना काय करायचं बघा, आता इथं सरळ सरळ सोडायचं नाहीये. मग मदनलाल धिंगरा यांनी काय केलं बघा, जुलै 1919 मध्ये एक भारत मंत्राचा एक लष्करी अधिकारी आहे बघा, ज्याचं नाव लक्षात ठेवला, कर्झन वायली याची हत्या करून टाकली. काय बोललो बघा, कर्झन वायली याची त्या ठिकाणी हत्या केलेली आहे. तुम्हाला आयोग कधी कधी असं पण विचारतो बरं का, क्रांतिकारक आणि त्यांनी केलेल्या हत्या, त्यातली पहिली हत्या लक्षात ठेवला कोणी बघा, कर्झन वायली याची हत्या कोणी केली त्या ठिकाणी, तर कर्झन वायलीची हत्या केलेली आहे मदनलाल धिंगरा. आणि जर कधी केली तर जुलै 1909 मध्ये काय केलं बघा, त्यांनी ती हत्या केलेली आहे. आणि त्यामुळे लगेच त्या ठिकाणी ब्रिटिशांनी मदनलाल धिंगरा यांना पकडलं आणि मदनलाल धिंगरा यांना पकडून 17 ऑगस्ट 1919 मध्ये काय केलं बघा, त्यांना त्या ठिकाणी लगेच काय केलं, सरळ सरळ फाशी जी आहे ती फाशी त्या ठिकाणी दिली गेली. म्हणजे पहिला भाग आपल्याला हे पण एक वेगळा मुद्दा माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, चला म्हणजे सरळ बघा काय, मदनलाल धिंगरा प्लस एक नाव जोडून टाका, कर्झन वायली, हत्या आणि क्रांतिकारक. या पुढं आता पहिला भाग लक्षात ठेवा काय झालं त्या ठिकाणी, बाबाराव सावरकर यांना जी जन्मठेप दिलेली आहे ही जन्मठेपेची शिक्षा त्यांना दिल्यामुळे बघा अजून एक क्रांतिकारक आहेत नाशिकचे, ज्यांचं नाव लक्षात ठेवलं बघा काय त्या ठिकाणी, त्यांचं नाव आहे सरळ अनंत लक्ष्मण कान्हेरे. काय बोललो बघा, अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी काय केलं बघा, पुन्हा त्या ठिकाणी नाशिकचा एक कलेक्टर आहे, ज्या कलेक्टरचं नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवलं जॅक्सन. काय बोललो बघा, नाशिकचा कलेक्टर त्या ठिकाणी जॅक्सन आहे. या जॅक्सनची काय केली बघा, त्या ठिकाणी सरळ गोळ्या झाडून हत्या केली. हा आपण एक भाग लक्षात ठेवा बरं का, आयोग तुम्हाला कधी कधी असा पण प्रश्न विचारतो बरं का. आता मला सांगा, त्या ठिकाणी मदनलाल धिंगरा यांनी ज्या कर्झन वायलीची हत्या केली ती कधी केली बघा, इथं केलेली सरळ जुलै 1909 मध्ये, जुलै 1909 मध्ये. आणि डिसेंबर 1909 मध्ये अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी कुणाचा खून केला बघा त्या ठिकाणी, तर तो केलेला आहे सरळ या ठिकाणी नाशिकचा कलेक्टर, ज्यांचं नाव लक्षात ठेवलं बघा त्या ठिकाणी, कलेक्टर जॅक्सनची हत्या केलेली आहे. म्हणजे अनंत लक्ष्मण कान्हेरे व्हीएस म्हणजे ते जोडून टाका, जॅक्सन हे नाव तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा. ठीक आहे, आता मग मुद्दा असा होता बघा, आता वास्तविकता लक्षात ठेवलं, अनंत लक्ष्मण कान्हेरे हे त्या ठिकाणी अभिनव भारत या संघटनेचे मेंबर होते.
आणि त्यामुळे काय केलं माहिती आहे का, सरकारने अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना पकडलं आणि पकडून त्यांच्यावरती नाशिकच्या आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी त्या न्यायालयामध्ये एक खटला भरवला गेला बघा, जो खटला तुमचा त्या ठिकाणी काय नाशिक केस खटला म्हणून इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. तुम्हाला मगाशी बोललो होतो मी की तुम्हाला 2-3 केस खटले क्रांतिकारकांसंदर्भात लक्षात ठेवायचे आहेत. एक आहे बघा महाराष्ट्रातला नाशिक केस खटला, जर तुम्ही बंगालमध्ये गेले हावडा वगैरे आहे, बरोबर आहे की नाही, यूपी बिहारमध्ये तिकडला तुमचा एक वेगळा केस खटला. आता जर तुम्ही नाशिक केस खटल्याबद्दल बोलले बघा, तर सरळ सरळ हा खटला नेमका आपण ज्याला म्हणूया अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जो खून केला बघा, त्या जॅक्सनचा जो खून आहे, ओके, ह्या खून केल्यामुळे काय झालं बघा, त्यांच्यावरती हा जो खटला आहे हा खटला त्या ठिकाणी भरवला गेलेला आहे. सरळ मुद्दा लक्षात ठेवला, या खटल्यामध्ये जवळजवळ अभिनव भारत संघटनेचे 37 क्रांतिकारक यांना काय केलं बघा त्या ठिकाणी, ह्या त्यांच्यावरती हा खटला जो आहे तो खटला त्या ठिकाणी भरवला गेला. आणि सेकंड भाग लक्षात ठेवला बघा, त्यांच्यावरती आरोप कोणते ठेवले गेले, आरोप ठेवले गेले सरळ त्या ठिकाणी, ओके. आता इथं मुद्दा असा होता बघा की अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जो जॅक्सनचा खून केला आणि खून करताना त्यांनी जे पिस्तूल वापरलं बघा, हे पिस्तूल त्या ठिकाणी त्या ब्रिटनवरनं सावरकरांनी पाठवलं होतं असा त्या ठिकाणी आरोप ठेवला गेला, ओके. आणि काय झालं बघा आता लक्षात ठेवला, सरळ या केसमध्ये हे जे पिस्तूल त्या ठिकाणी अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी वापरलेलं आहे ते कोणी पाठवले, सावरकरांनी. आणि हे असा आरोप त्या ठिकाणी सावरकरावरती पण ठेवला गेला आणि त्यांना काय केलं बघा, या केसमध्ये विनाकारण आपण ज्याला म्हणूया इथं अडकवलं गेलं. हा एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आता सरळ मुद्दा लक्षात ठेवला बघा, मग सावरकरांवरती जर हा त्या ठिकाणी आरोप ठेवला गेला तर सावरकरांना लंडनवरून त्या ठिकाणी भारतामध्ये आणण्यासाठी SS मोर्या नावाची एक बोट जी आहे बघा, या बोटीतून काय केलं त्या ठिकाणी सावरकरांना भारतामध्ये आणण्याचं जे कार्य आहे हे कार्य त्या ठिकाणी इथं केलेलं बघा. मग SS मोर्या ही जी बोट आहे, ही जी बोट म्हणा किंवा त्या ठिकाणी पाणबुडी म्हणा, ही जी पाणबुडी आहे त्या ठिकाणी काय केलं बघा, सावरकरांना या पाणबुडीमधून त्या ठिकाणी भारतामध्ये आणलेलं आहे. परंतु हा प्रवास करत असताना किंवा भारतामध्ये येत असताना सावरकरांनी एक धाडसी निर्णय घेतला, जो निर्णय आत्तापर्यंत तरी जगामध्ये कोणीच घेतलेला नसणार आहे. आणि तो निर्णय जर कोणता आहे बघा, त्यांनी काय केले, 9 जुलै 1910 मध्ये 9 जुलै 1910 मध्ये बघा, ज्यावेळेस ही बोट त्या ठिकाणी फ्रान्समधला एक मार्सिलिया या बंदरामध्ये आली बघा, कोणत्या ठिकाणी फ्रान्समधल्या मार्सिलिया बंदरात ही बोट आलेली आहे. आणि या बंदरामध्ये ही बोट आल्यानंतर या ठिकाणी सरळ सरळ सावरकरांनी बघा त्या समुद्रामध्ये उडी मारली आणि उडी मारून तिथून निघून जाण्याचा प्लॅन केलेला आहे. परंतु बॅड लक लक्षात ठेवला, त्याच्या पुढची तुम्हाला मी घटना सांगतो. म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही की त्या कालखंडामध्ये असे काही ठिकाणी माध्यम नव्हते, म्हणजे फोन वगैरे टेलिकॉम असं काही नव्हतं. तरीही लक्षात ठेवलं बघा, ज्यावेळेस त्या ठिकाणी सावरकरांनी त्या समुद्रामध्ये उडी मारली बघा, समुद्र किनाऱ्यावरती मॅडम भिकाजी कामा आणि अजून त्या ठिकाणी अभिनव भारत संघटनेचे काही मेंबर त्यांना तिथं घेण्यासाठी आले होते. परंतु बॅड लक समोरासमोर दिसले बघा, ते सावरकर असं समुद्रामधून येताना त्यांना दिसले त्या किनाऱ्यावरती. या ठिकाणी मॅडम भिकाजी कामा अजून क्रांतिकारक तिथं उभा आहेत, परंतु तो किनारा ते इकडले हे जे काही क्रांतिकारक होते बघा, हा मधला प्रवास जो आहे हा मधला प्रवास त्या ठिकाणी संपण्याच्या आतच पोलिसांनी काय केलं बघा, त्या ठिकाणी सावरकरांना पकडलेला आहे. हा एक वेगळा भाग आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा, ठीक आहे. आणि त्यामुळे काय केलं, लगेच त्या ठिकाणी इथं 1910 मध्ये त्या बोटीमधून पळून जाणे, काय बोललो बघा, बोटीमधून पळून जाणे. त्यानंतर बघा नाशिकचा कलेक्टर काय त्या ठिकाणी जॅक्सन याच्या खुनामध्ये मदत करणे, ओके. आणि हे असे आरोप जे आहेत हे आरोप काय केलं बघा, त्यांना सावरकरावरती ठेवले गेले आणि लगेच त्यांना 22 मार्च 1911 मध्ये एकदा नाही दोनदा आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी काय केलं बघा, दोनदा जन्मठेपी शिक्षा जी आहे ही शिक्षा त्या ठिकाणी सावरकरांना सुनावली गेली बघा. आणि सावरकरांना दोनदा शिक्षा दिल्यामुळं जन्मठेपी शिक्षा, सावरकरांचे उद्गार आहेत बघा, ते उद्गार तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारले जातात. तुम्ही आम्हाला 50 वर्ष शिक्षा दिली आहे, म्हणजे दोनदा मला जन्मठेप दिलेली आहे, परंतु 50 वर्ष, ओके, तोपर्यंत तुमचं साम्राज्य तरी भारतामध्ये राहायला पाहिजे. हे पण तुम्हाला कधी कधी आयोग जे आहे हे जे काही स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. आणि पहिला भाग लक्षात ठेवायला, मग ही दोनदा दिलेली जन्मठेपीची शिक्षा त्या ठिकाणी भोगण्यासाठी सावरकरांना इथं बघा अंदमानच्या तुरुंगामध्ये पाठवलं गेलं. काय बोललो बघा, अंदमानच्या तुरुंगामध्ये या ठिकाणी पाठवले गेलेले. हा एक वेगळा भाग आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आणि नंतरच्या कालखंडामध्ये बघा जॅक्सन खून खटल्यामध्ये हे अनंत लक्ष्मण कान्हेरे असेल किंवा कृष्णाजी गोपाळ कर्वे असतील, विनायक देशपांडे यांना काय केलं बघा, 13 एप्रिल 1911 मध्ये सरळ सरळ त्यांना फासावरती लटकवलं गेलेलं आहे. एक वेगळा मुद्दा लक्षात ठेवत चला, ठीक आहे. चला त्यानंतर बघा 1924 पर्यंत आपण जर बघितलं, सावरकर हे त्या ठिकाणी अंदमानच्या तुरुंगामध्ये होते. आणि त्यानंतरचा आपण जर भाग बघितला बघा, तर 1920 नंतर महात्मा गांधीजी असतील किंवा विठ्ठलभाई पटेल असेल किंवा लोकमान्य टिळक असतील, ओके, यांनी काय केलं बघा, त्या ठिकाणी सरळ सावरकरांच्या सुटकेसाठी ब्रिटिश सरकारकडे बऱ्याचदा ही जी मागणी आहे ती मागणी त्या ठिकाणी केलेली आहे, परंतु सरकारने त्यांना लवकर आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी केले नाही. शेवटी आपण ज्याला म्हणूया 1924 ते 1900 काय बघा त्या ठिकाणी 37 मध्ये ज्यावेळेस त्यांना
त्या अंदमानमधून त्या ठिकाणी तिथून बाहेर काढलं बघा आणि त्यांना स्थानबद्ध केलं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. कुठं बघा त्या ठिकाणी रत्नागिरीमध्ये. म्हणजे 1924 ते 1937 हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये या ठिकाणी सावरकर कुठे होते बघा, रत्नागिरीमध्ये होते स्थानबद्ध. परंतु त्यांना त्या ठिकाणी जिल्हा सोडून किंवा इतर कोणत्या ठिकाणी जाता येत नव्हतं. तर जायचं असेल तर लक्षात ठेवा, त्या ठिकाणी सरकार किंवा जे पोलीस लोक आहेत त्यांना इन्फॉर्म करून त्यांच्या ठिकाणी पुढे जावं लागायचं. आणि शेवटी आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी 1935च्या कायद्याने, काय बोलू बघा, 1935च्या कायद्याने 1937 मध्ये काय झालं बघा, आपल्या भारतामध्ये प्रांतीय सरकार जे आहेत, हे प्रांतीय सरकार काय झालं बघा, या ठिकाणी अस्तित्वात आले. आणि प्रांतीय सरकारी अस्तित्वात आल्यामुळे काय केलं बघा, त्यांना 1937 मध्ये या ठिकाणी मुक्त केलं गेलं. आणि त्यानंतर मग सावरकरांनी, म्हणजे 1937च्या नंतर सावरकरांनी थोडंसं आपण ज्यांना म्हणूया क्रांतिकार्य जे आहे, इथून ते त्यांनी काय केलं बघा, क्रांतिकार्य त्या ठिकाणी दुसऱ्या वळणाकडे गेले. म्हणजे तिथून त्यांनी बघा क्रांतिकार्य जे आहे ते थांबवलं त्यांचं. आणि त्यांनी हिंदू धर्म जागृती या अनुषंगाने काय केलं बघा, पुढचं सर्व त्यांचं कार्य आहे. आणि 1937 नंतर या ठिकाणी सरळ विदा सावरकर जे आहेत हे हिंदू महासभेचे अध्यक्ष बनले बघा, ठीक आहे. आणि मग त्यांचं पुढचं जे काही पूर्ण जीवन प्रवास जो आहे तो पूर्णपणे लक्षात ठेवायचा, हा त्या ठिकाणी हिंदू धर्मासंदर्भात आहे. तो एक वेगळा भाग आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. बघा आता त्या ठिकाणी जो काही नाशिकचा कलेक्टर आहे जॅक्सन, या जॅक्सनच्या खटल्यामध्ये या ठिकाणी काय बोललो बघा, त्या ठिकाणी जी त्याचा जो खून केला गेला होता, त्या खुनामध्ये एक पहिला भाग लक्षात ठेवायचा बघा. इथं तुम्हाला एक व्यक्ती पाहायला मिळतं, त्यांचं नाव त्या ठिकाणी कृष्णाजी कर्वे. काय बोललो बघा, कृष्णाजी कर्वे. आता वास्तविकता लक्षात ठेवायला, बाबाराव सावरकर जे आहेत यांना ज्या ठिकाणची शिक्षा झाली होती बघा, जन्मठेपेची, ते शिक्षा झाल्यामुळे काय झालं बघा, त्या ठिकाणी कृष्णाजी कर्वे ओके एक महत्त्वाचे व्यक्ती आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, त्या अनंत लक्ष्मण कान्हेरे, मगाशी तुम्हाला मी सांगितले, मदनलाल धिंगरा ओके, हे असे बरेचसे जे काही आपण ज्याला म्हणतो ठिकाणी जे क्रांतिकारक आहेत ते नाराज झाले होते. आणि त्यापैकी कृष्णाजी कर्वे हा एक वेगळा गट होता यांच्या अंडरचा, ठीक आहे. आणि कृष्णाजी कर्वे गटाचे हे जे काही क्रांतिकारक आहेत, जसं बघा कृष्णाजी कर्वे, शंकर सोमन, गणू वैद्य, त्यानंतर बघा विनायक देशपांडे, वामन जोशी आणि अनंत लक्ष्मण कान्हेरे ओके. आता हे सर्व क्रांतिकारक कोणत्या गटाचे बघा, त्या ठिकाणी कृष्णाजी कर्वे गटाचे होते. आणि मग त्या नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा जो खून केलाय, याची जी हत्या केली, ती हत्या त्या ठिकाणी कृष्णाजी कर्वे गटाचे क्रांतिकारक, ज्यांचं नाव लक्षात ठेवा, अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केलेले, ठीक आहे. आता इथे मी औरंगाबाद दिलेलं आहे, परंतु नामांतरण झाल्यामुळं वास्तविकता अनंत लक्ष्मण कान्हेरे यांचं मूळ गाव जे आहे हे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक फुलंब्री नावाचं आहे बघा तिथं ओके, हे तिथले ते मूळ आहेत. हा एक वेगळा भाग लक्षात ठेवला, ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला कधी कधी जर प्रश्न आला की खालीलपैकी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याची हत्या कोणत्या क्रांतिकारकाच्या गटांनी केली, तर बघा कृष्णाजी कर्वे नावाचा गट आहे, त्यांनी काय केलं बघा, ही जी हत्या आहे ही हत्या त्या ठिकाणी केलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा काय झालं, हे बाकी जे क्रांतिकारक आहेत ह्या क्रांतिकारांना काय केलं बघा, हे बाकी तुमचे क्रांतिकारक लक्षात ठेवायला ओके. आणि शेवटचा आपण जर भाग बघितलं बघा की 1900 त्या तुमचं जे काही नाशिक केस खटला आहे, तर नाशिक केस खटल्यामुळं अभिनव भारत संघटनेचे बरेचसे क्रांतिकारक त्यांना पकडलं गेलं आणि वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा आपण ज्याला म्हणूया त्यांना झालेलं आहे. त्यामुळं थोडंसं महाराष्ट्रातलं जे क्रांतिकार्य आहे बघा, ते काय केलं, थोडंसं अभिनव भारत संघटनेच्या क्रांतिकारकांना जेलमध्ये वगैरे हे सगळं झाल्यामुळं ओके, तो नाशिक केस खटला त्यांच्यावरती चालवलं गेल्यामुळं एक आपण ज्याला म्हणूया एक जी साखळी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली होती क्रांतिकारकांची, ती त्या नाशिक केस खटल्यामुळे काय झाली बघा, पूर्णपणे या ठिकाणी तुटलेली आहे ओके. तर आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये जे काही तुम्हाला मी चळवळी आता सांगितलं बघा, ह्या चळवळी आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये जे काही पहिला टप्पा आहे क्रांतिकारी चळवळीचा, आणि पहिल्या टप्प्यातल्या आपण आता महाराष्ट्रातल्या क्रांतिकारी चळवळी पूर्णपणे संपवलेल्या आहेत. बाकी आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये बंगाल असेल किंवा उत्तर प्रदेश, पंजाब, अवध जे आहे इथल्या भागातला आपण काय करू बघा, आता क्रांतिकारी चळवळीचा अभ्यास करूया. चालेल मित्रांनो, आता याची जी PDF आहे ही PDF तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट करतो बघा. टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून ठेवा. हिस्ट्री बाय अमोल सर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. इथं तुम्हाला ह्या सर्व PDF ज्या आहेत 2 PDF तुम्हाला भेटतील बघा. एक पहिली PDF आहे त्या ठिकाणी चाफेकर बंधूंची आणि फडके यांची, आणि दुसरी एक स्वतंत्र PDF आहे त्या ठिकाणी सावरकर यांची. ती तुम्हाला आपलं लेक्चर झाल्यानंतर लगेच पुढच्या 1-5-10 मिनिटांमध्ये भेटून जाईल. चालेल मित्रांनो, ठीक आहे. तर आपण थांबूया, भेटू आपण आपल्या पुढच्या काही तासामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस.